डायबेटिक असणं आणि शुगर कन्झम्पशन स्टॉप करणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी. की सहकारी साखर कारखाने खरंच तोट्यात का जातात? हेल्दी ह्युमननं किती साखर खाल्ली पाहिजे? ऊसाची शेती खरंच शेतकऱ्याला परवडती का? नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. आपण मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये नवीन पाहुण्यांना निमंत्रित करत असतो. आपला हेतू आहे की मराठा बहुजन समाजामध्ये उद्योजकता, व्यावसायिकता, अर्थकारण याच्यावर चर्चा घडवली पाहिजे. कारण देशामध्ये 1991ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं आणि त्यामुळं भारताचं आणि जगाचं अर्थकारणच बदललं. सगळे दृष्टिकोन बदलले, सगळे विचार बदलले आणि आता जगाशी स्पर्धा करायला लागती. आणि त्या तुलनेमध्ये भारत, आपण जरी म्हणत असलो चौथी इकॉनॉमी आहे, तरी दरडोई उत्पन्न हे आपल्या प्रत्येक व्यक्तीचं जगामध्ये 120 देशांच्या खाली आहे. आणि म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे की समाजामध्ये उद्योजकता निर्माण व्हावी, त्यांनी व्यवसाय करावा आणि त्यांचं अर्थकारण समृद्ध व्हावा. आणि म्हणून आज आपले पाहुणे आहेत सचिन पाटील सर. सर नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. सचिन पाटील सरांना आपण निमंत्रित केलं आहे. महाराष्ट्राचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, देशाची एकूण लोकसंख्या याच्यापैकी 60% लोक आज सुद्धा शेतीवर अवलंबून आहे. आणि महाराष्ट्रातले बहुतेक लोक हे शेतीवर अवलंबून असलेले हे ऊस या पिकावर अवलंबून आहे. आणि म्हणून ऊसाची शेती, साखर कारखानदारी आणि साखरेचा व्यापार हा आपल्याला खरं तर समजून घ्यायचा आहे. कालच बातमी होती की साखर कारखान्यांना कर्ज हवं आहे. काही साखर कारखान्यांना कर्ज सरकारच्या हमीने देण्यात येणार आहे आणि काही साखर कारखान्यांचं कर्ज नाकारण्यात आलेलं आहे. पण कर्जाचा आकडा बघितला तुम्ही? 50 कोटीपासून 450-500 कोटीचं पूर्वीचं कर्ज आहे. आणि नव्याने कर्जासाठी सरकारने हमी द्यायची आहे. एक तर ते सरकारच्या हमीनंतर राज्य सहकारी बँकेकडून किंवा जिल्हा सहकारी बँकेकडून किंवा काही खाजगी बँका या साखर कारखान्यांना कर्ज देतात. परंतु आश्चर्य वाटतं की मागची 50-60 वर्ष साखर कारखानदारी सहकाराच्या माध्यमातून या महाराष्ट्रात रुजलेली आहे. पण आत्ता महाराष्ट्रामध्ये सहकाराचे साखर कारखाने वेगळे आहेत आणि खाजगी साखर कारखाने वेगळे आहेत. एकीकडं सहकारातल्या साखर कारखान्यावरचे कर्जाचे आकडे जरी ऐकले तरी आपण थक्क होऊन जातो. अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे की नेमकं साखरेचं अर्थकारण काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. साखरेच्या भावासाठी शेतकरी नेते लढत असतात. दरवर्षी साखरेचा हंगामा सुरू झाल्यानंतर 15-20 दिवस साखर कारखाने सुरूच होत नाही. का? FRPचा प्रश्न. FRPसाठी साखर उद्योगाला खरं सांगायचं म्हणजे की FRP मिळाली पाहिजे याच्यासाठी आंदोलनं सुरू होतात. साखर कारखाने उशिरा सुरू होतात आणि त्याचा दुसरा एक परिणाम असा होतो की ऊस शेतात पडून राहतो आणि त्याचं वजन कमी होतं. आणि म्हणून एक उद्योजक दृष्टिकोनातनं, इंडस्ट्रियलिस्टच्या दृष्टिकोनातनं या साखर उद्योगांना वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे समजून घेण्यासाठी आपण निमंत्रित केले सचिन पाटील सर. हे साखर उद्योगाचे अभ्यासक आहेत. आता त्यांना MD
मॅनेजिंग डायरेक्टर एखाद्या शुगर फॅक्टरीचं करण्यासाठी त्यांची पात्रता आहे. त्यांनी त्या सगळ्या परीक्षा पास केलेल्या आहेत, ते क्वालिफाईड आहेत. आणि म्हणून आपण या एकूण साखर उद्योगावर चर्चा करण्यासाठी सर नमस्कार, तुमचं स्वागत. नमस्कार दादा, नमस्कार. मुळात मी माझा वैयक्तिक पहिला परिचय देतो. मी सचिन भगवान पाटील. माझं मूळ गाव कुरळप, तालुका वाळवा आणि जिल्हा सांगली. मुळात माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 1ली ते 4थीपर्यंत झालं आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की मुलांना शिकून मोठं व्हावं. याकरिता मला वारणानगरसारख्या ठिकाणी मला 5वीला प्रवेश माझ्या वडिलांनी घेतला. मुळात वारणानगर हे एक शुगर हब आहे. स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी वारणानगरीमध्ये जो काही सहकारी साखर कारखाना स्थापन केला आणि त्या साखर कारखान्याच्या अनुषंगानं ज्या काही गोष्टी, मग तिथं दूध संघ असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, बाजारची व्यवस्था असेल आणि अशा सर्व गोष्टी आल्या आणि त्यामुळं आमचं पुढचं शिक्षणासाठी मी वारणानगरला गेलो. आणि ते शिक्षण घेत असताना प्राथमिक शिक्षणापासूनच घरामध्ये आई वडील शेतकरी असल्यामुळे आमच्या घरी ऊसाची शेती फार मोठी आहे. आणि मुळात माझं गाव हे वारणा नदीच्या काठावरती असल्यामुळे आमच्याकडे स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या प्रेरणेनं जे काही चांदोली धरण आमच्या वारणा नदीच्या मागं आहे, त्या धरणाचा फायदा एवढा झाला की आमच्याकडे वारणा नदी 12माही वाहते आणि त्याच्यामुळे आमच्याकडे पाण्याचे दुर्भिक्ष अजिबात नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही लहानपणापासून ऊस कसा लावायचा, ऊसाच्या दराबद्दलचे संघर्ष असतील, ऊसाबद्दलच्या बारीक सारीक गोष्टी असतील, ह्याचे बारकावे बघत आलो. आणि हे बघता बघता शैक्षणिक शिक्षण घेत असताना सहकारी साखर कारखान्यामध्ये भेटी द्यायच्या, कारखाना कसा चालतो, कारखान्यात नेमकी प्रोसेस कशी असते, ही बघत राहिलो. आणि अनुषंगानं माझं पुढचं शिक्षण हे व्यावसायिक शिक्षण असल्यामुळं मी BCom करून पुढे मी MBA HR आणि फायनान्समधून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. या सर्व पिरियडमध्ये आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे मी चांगला जॉब करावा या निमित्तानं मी वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये माझा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधून माझा जॉब मी केला. त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीचे टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, न्यूजपेपर इंडस्ट्री असेल, इन्शुरन्स इंडस्ट्री असेल आणि आता साखर उद्योग. या सर्व गोष्टींच्यामध्ये ज्यावेळी काम करत असताना म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की कोणत्याही गोष्टीचे जोपर्यंत आपण बारकावे समजत नाही, त्याचे प्रश्न समजत नाही, तोपर्यंत त्याची उत्तरंसुद्धा आपल्याला शोधता येणार नाही. आणि मग साखर उद्योगाचे प्रश्न किती आहेत आणि ते कसे सोडवायचे या दृष्टीनं ज्यावेळी मी मागच्या 8 ते 10 वर्षापासून ह्या साखर उद्योगाशी कनेक्ट आहे. विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा आता मी सेक्रेटरी म्हणून काम करतोय आणि नुकतंच 2025ला जे काही मॅनेजिंग डायरेक्टरचं जे पॅनेल झालं त्या पॅनेलवरचं सुद्धा आता मी विद्यमान सदस्य आहे. मुळात ह्या साखर उद्योगाचा अभ्यास करत असताना एक लक्षात आलं की साखर उद्योगाचा इतिहास आणि साखर उद्योगाची सुरुवात नेमकी कुठून झाली, ऊस कुठून आला आणि ऊस भारतात कसा आला हे पहिलं मुळात समजून घेतलं पाहिजे. मला एक थोडंसं ॲडिशन इथं करायचं आहे की हे सगळं सांगण्यापूर्वी माझी एक सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये मी पुरातत्वशास्त्राचा सुद्धा विद्यार्थी आहे. अच्छा. मी डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूटमधून माझं MPhil आर्किओलॉजीमध्ये केलेलं आहे आणि आता मी PhD करतोय. तर मुळात ह्या गोष्टीचा पूर्वानुभव असल्यामुळे संशोधन करण्यामागं ऊसाची प्राचीनता किती आहे हे जाणून घेण्यासाठी मी काही गोष्टी वाचन केल्या आणि मला असं लक्षात आलं की इसवी सन पूर्व 8000 वर्षापूर्वीच ऊसाचा शोध लागलेला आहे. अरे वा. म्हणजे ऊस काही 70-80 वर्षात आता लोकांना वाटते असं हे आलेलं पीक नाही, ह्याचा प्राचीन इतिहास फार मोठा आहे. बरं. आणि 8000 वर्षापूर्वी न्यू गिनी नावाच्या बेटावरती एक गवत सदृश्य जे काही पीक आहे, ऊस हे गवत सदृश्य पीक आहे. म्हणजे गवत वर्गीय वनस्पतीमध्ये ऊसाचं वर्गीकरण होतं. आणि तिथल्या ज्या ट्राईब्स होत्या, ज्या पूर्वीच्या ज्याला आपण निओलिथिक ट्राईब्स म्हणू किंवा निओलिथिक नंतर ज्या काही चार्कोलिथिक ट्राईब्स वगैरे होत्या, ह्या ट्राईब्सनी तो गोड गवत म्हणून ते स्वतः त्याचा इंटेक करत होते, खात होते किंवा त्यांच्या जीवनामध्ये एक अन्न म्हणून त्या गवताचा वापर ते करत होते. आणि हळूहळू त्याचं मायग्रेशन हे समुद्र व्यापाराच्या माध्यमातून की अगदी अर्ली हिस्ट्री ज्याला इतिहासपूर्व कालखंडामध्ये समुद्र व्यापार वाढला आणि मग हीच लोक ह्या आपल्या ऊसासह
हळूहळू सुमात्रा, इंडोनेशिया आणि चिली सारखे बेटांवरतून मग काही काही लोक ऑस्ट्रेलियामध्ये मायग्रेट झाली आणि काही लोक ही आता भारताचा जो पूर्वीचा भाग आहे म्यानमार, ह्या म्यानमारसारख्या थायलंडसारख्या प्रदेशामध्ये आली आणि भारतामध्ये ऊसाची सुरुवात ही बांगलादेश इथून भारतामध्ये ऊसानं प्रवेश केला. मुळात हा प्राचीन इतिहास सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या प्राचीन देवी देवतांचा जर अभ्यास केला तर बऱ्याच देवी देवतांच्या हातामध्ये तुम्हाला ऊस बघायला मिळेल. अच्छा. म्हणजे अगदी आयकॉनॉग्राफीचा अभ्यास करणाऱ्या लोकांना सुद्धा हे समजेल. हातामध्ये ऊस धारण केलेल्या देवता ह्या सुद्धा पूर्वीच्या लोकांनी एस्टॅब्लिश केलेल्या आहेत मंदिरांमध्ये. म्हणजे ऊस हे पूर्वपरंपरागत लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, हे समजून घेतलं पाहिजे. मुळात ऊस पिकतो कुठे आणि ऊस पिकत नाही कुठे, तर ऊस हे उष्णकटिबंधामध्ये येणारं पीक आहे आणि उष्णकटिबंधामध्ये हे जे पीक येतं ह्याला ह्युमिड क्लायमॅट हे अतिशय गरजेचं असतं की जिथं पाणी आणि उष्णतेचं सम प्रमाणामध्ये जिथं ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये ते येतं त्या ठिकाणी ऊसाची उत्पादकता वाढते. आणि पश्चिम बंगालमधून हाच थोडा थोडा मायग्रेशन बिहार, उत्तर प्रदेश मार्गे ते पंजाबपर्यंत आलं. पण पंजाब किंवा उत्तर प्रदेशचा काही भाग हा समशीतोष्ण किंवा शीतकटिबंधाकडे झुकत असल्यामुळे ते परत दक्षिण भारताकडे त्याचं एन्क्रोचमेंट झालेलं पाहायला मिळतं. आणि मग मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, अगदी खाली तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, ह्या देशांमध्ये ह्या प्रदेशांमध्ये ऊसाची उत्पादकता वाढायला सुरुवात झाली. आता ऊस हा मध्ययुगीन कालखंडामध्ये ऊस कसा घेतला जात होता किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये ऊसाचा वापर होता का, तर नक्की होता. त्याचं क्षेत्र अगदी कमी असेल पण जो काही गूळ आपल्याकडे जॅगरी जो काही प्रकार आहे तर गुळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याचा जर अभ्यास केला तर अगदी 11व्या-12व्या शतकापासून ऊसापासून गुळ निर्मिती करण्याचे प्रोसेस ज्याला आपण थोडक्यात गुऱ्हाळ म्हणतो आपल्या मराठी बरोबर. भाषेमध्ये, तर ही गुऱ्हाळं होती. आणि मग तो गुऱ्हाळामध्ये तो गुळ कसा तयार केला जायचा, तर पूर्वी तुम्हाला माहिती आहे की किल्ला बांधणीसाठी जो चुना वापरला जायचा रॉ लाईम, तो एक केमिकल बॉन्ड ब्रेक करत होता की जो ज्यूस काढला जायचा तो ज्यूस परत उकळला जायचा आणि मग त्याच्यामध्ये ती निवळी म्हणजे चुन्याची निवळी तयार करून ओतली जायची. आणि एक भेंडी आपल्याकडे जी आपण लेडी फिंगर म्हणून जी भेंडी खातो त्या भेंडीला चेचून त्याच्यामधला काही ज्यूस आहे तो सुद्धा ब्रेकिंग एजंट म्हणून त्या ज्यूसमध्ये टाकला जायचा आणि मग त्याच्यातील घाण जी रसामध्ये आलेली ती बाजूला व्हायची. त्याच्यामधून सुद्धा मध्यार्क निर्मिती लोक करायची, म्हणजे ज्याला देशी दारू निर्मिती म्हणायची. आणि मग इकडं उरलेला जो प्रोडक्ट आहे त्याच्यातून गूळ तयार व्हायचा आणि मग ते गूळ एकत्रित करून त्याला सॉलिडिफाईड केल्यानंतर तो मार्केटमध्ये विक्री व्हायची. पूर्वीची लोक गोड पदार्थ म्हणून मधाचा वापर जास्त करायची. बरं. बऱ्याच लोकांना कणिसामध्ये सुद्धा सुक्रोज कंटेन्स असतात. कणीस हे सुद्धा गोड पदार्थ म्हणून, मिष्टान्न म्हणून किंवा अन्न जेवणामध्ये कणसाचा वापर, गुळाचा वापर, मधाचा वापर आणि खजूर हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे की जो जरी खजूर आपण म्हणत असेल की जी मध्य आशियाईतून भारतात आली तरी सुद्धा खजूर ही भारतामध्ये 11-12व्या शतकापासून खाल्ली जाते आणि गोड पदार्थ म्हणून जेवणामध्ये खजुरीचा वापर होत होता. आता आपले भारतीय लोक हे उष्णकटिबंधीय म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या लोकांच्या मध्ये साखर खाण्याचं प्रमाण जे आहे ते ॲव्हरेज आहे आज सुद्धा. आजही आपण अतिरिक्त साखर इंटेक करत नाही. मी पुढं तुम्हाला त्याचं सगळं विश्लेषण करेन. तर असा हा एवढा मोठा साखरेचा आणि ऊसाचा प्रवास आहे. म्हणजे 8,000 वर्षापूर्वी न्यू गिनीच्या बेटावरती उभा राहिलेलं गवत ते आज एका इंडस्ट्रीमध्ये आणि लोकांची जीवनवाहिनी म्हणून ज्या पिकाकडे बघितलं जातं तो हा ऊस आहे. अशी एवढी मोठी त्याची वाटचाल आहे. सचिन सरांनी सांगितलं, पण आपल्या सगळ्या सण उत्सवामध्ये आपण ऊसाचा मंडप बनवतो किंवा आपण जर बघितलं दिवाळीमध्ये तुळशीच्या लग्नावेळेला आपण ऊस वापरतो किंवा आपल्या लग्नामध्ये सुद्धा ज्यावेळेस कुठला मंडप असेल तर आणि परंपरेने आपल्याकडे ऊस हा आपण म्हणतो की तो आहेच, उपलब्ध आहे. ऊसाबद्दल म्हटलं तर आपल्या संतांनी सुद्धा अभंग केलेत, तुकाराम महाराजांनी केलेत, ज्ञानेश्वर माऊलींनी साखरेचा उल्लेख केलेला आहे.
अगदी सावतामाळी त्याच्याबद्दल बोलतायत, चोखा मेळाव्यांनी त्या ऊसाबद्दल बोललंय. म्हणजे ऊस जरी वाकडा तिकडा असला तरी तो गोड गोड असतो, असतो. असं सावतामाळी किंवा चोखा मेळा म्हणतात. तर आपल्या परंपरेमध्ये ऊस आहेच आणि खरं तर ऊसाची साखर ही गोड असते. गोड. पण मला मात्र ती शेतकऱ्यांसाठी कडू झालेली दिसते. कारण हजारो कोटीचा व्यापार आपल्या भारतामध्ये साखरेचा होतो. म्हणजे कधी आपण मागचा 4-5 वर्षाचा अभ्यास केला, तर ब्राझील आणि भारत हे निर्यात करणारे कधी 1 नंबर, 2 नंबर. आत्ता आपण बोलतोय तर भारत हा निर्यातमध्ये 1 नंबर आहे. ब्राझीलपेक्षा आपण जास्त साखर निर्यात करतो. एवढं मोठं टर्नओव्हर म्हणजे आता तुम्ही आकडेवारीमध्ये सांगतालच की नेमकी भारताची उत्पादकता किती आहे, त्याचा टर्नओव्हर किती आहे, महाराष्ट्राचा किती आहे, महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने किती आहे. आपण ही चर्चा या कारणाने करतोय की ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र भारतानंतर जवाहरलाल नेहरू असतील, यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, बाळासाहेब देसाई असतील, वसंतदादा पाटील असतील किंवा जे आमचे सगळे दिग्गज नेते आहेत, ज्यांना हा महाराष्ट्र आणि देश घडवायचा होता, त्यांनी या देशामध्ये सहकार चळवळ रुजवली, कॉपरेटिव्ह सेक्टर रुजवली. पूर्वी साखर कारखाने खाजगी मालकीचे होते, जसं वालचंद इंडस्ट्री होती. बरोबर. म्हणजे तुम्ही जर वालचंद नगरला गेला बारामतीच्या जवळ, तर तिथं साखर उद्योग होता. तिथं सदाशिवनगर अकलूजच्या जवळ आहे, तिथं होतं. माळीनगरला साखर कारखाना होता. हो. अगदी फलटणच्या तिथं साखरवाडी होती. किंवा आता आपण सहकाराचा जर विचार केला, तर आपण ऐकतो की पद्मश्री विखे पाटलांनी तो पहिला सहकारी साखर कारखाना धनंजयराव गाडगीळ हम्म. आणि त्यांनी सुरू सुरू केला. पण मी असं वाचलं की महाराजा सयाजीराव गायकवाडांनी गणदेवी सहकारी साखर कारखाना तो पहिल्यांदा सहकारी तत्वावर सुरू केला सुरू होता. केला. अगदी आपण सांगितलं की राजाराम महाराजांनी कोल्हापूरला सहकारी साखर कारखाना उभा केला. पण स्वतंत्र भारतामध्ये अगदी 1960 नंतर महाराष्ट्र स्वतंत्रपणे तयार झाला एक राज्य म्हणून आणि सहकार चळवळ रुजली. मी याचा एक लाभार्थी आहे, कारण माझं शिक्षण द ग्रीन फिंगर स्कूल अकलूजला झालं बरोबर. आणि अकलूजला शंकरराव मोहिते पाटील साहेब यांच्यामुळं तिथे एक साखर कारखाना उभा राहिला, दूध संघ उभा राहिला, कुक्कुटपालन उभं राहिलं, त्यानिमित्ताने बँक उभी राहिली, काही पतसंस्था उभ्या राहिल्या, शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आणि एक इकोसिस्टीम उभी राहिली, वाहतूक संस्था उभी राहिली आणि एक अकलूज जे आहे हे एक सहकाराचं इकोसिस्टीम झाली. हे एक आहे. किंवा अगदी विखे पाटील, पद्मश्री विखे पाटलानंतर बाळासाहेब विखे पाटील आहेत, किंवा त्यांनी त्या लोणी आणि परिसरामध्ये आणि मग कोल्हे आहेत, काळे आहेत, तनपुरे आहेत. इकडं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटलांचं घराणं असेल, जयंत पाटलांचं घराणं असेल, कोल्हापूर, सातारा, सांगली हे तर सहकाराचं माहेर. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये सहकारी साखर कारखान्याहून असलेलं कर्ज आणि त्यांनी दिलेली धोक्याची घंटा आणि त्याच्यानंतर सहकारातनं निर्माण होणारे खाजगी साखर कारखाने, हा जो सगळा आपला अभ्यास आहे, मला हे समजून घ्यायचं आहे की सहकारी साखर कारखाने खरंच तोट्यात का जातात. कारण आहे की सहकारी साखर कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे. बरोबर. आणि म्हणून शेतकऱ्यांना अधिक न्याय सहकार देऊ शकतं, म्हणूनच खरं आपल्याकडे सहकारी साखर कारखाने निर्माण झाले. अर्थात आपण कुणीही उद्योजक नसल्यामुळं, पुरेसे पैसे नसल्यामुळं आपल्याला सगळ्यांना सहकारामध्ये एकत्र करूनच हे उद्योग उभे करायला लागले. पण सहकार टिकला पाहिजे हा माझा पहिला प्रश्न आहे. मग सहकारामध्ये पहिल्यांदा साखर कारखाना टिकला पाहिजे. तर या साखर कारखान्याची म्हणजे ऊस जो आहे शेतकरी पिकवतो इथपासून ते साखर तयार होण्यापर्यंतची आपल्याला चर्चा करायची. मला सांगा की महाराष्ट्रामध्ये एकरी ऊसाचं उत्पादन किती होतं? सर्वसाधारण एकरी इन अन ॲव्हरेज 30 ते 40 टन फक्त हा एकरावरती उत्पादन आहे. अच्छा. म्हणजे हे आत्ताचं रिसेंट आहे. अगदी त्याच्या पूर्वीचे आकडे ऐकले तर तुम्ही थक्क व्हाल. म्हणजे अगदी हेक्टरी 70 टन 60 टन एवढं हेक्टरी म्हणजे 100 गुंठ्यामध्ये 60 टन ऊस निर्माण होत होता. पण आता मॉडर्न सायन्स प्रमाणे किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे जसं की पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, बरोबर, आज आपल्याकडे पाडेगावला ऊस विकास केंद्र आहे. अशा ऊस विकास केंद्रांनी ज्या काही व्हरायटीज तयार केल्या
त्याच्यामध्ये अधिक उत्पादकता आणि अधिक रिकव्हरी असलेले काही ऊस बियाणं आपल्याकडे प्रोड्यूस केलं गेलं. आता ऊसाच्या व्हरायटीवरती जर आपण अगदी साखर उद्योगाचा बेसच बोलायचं झालं तर तुम्ही मगाशी अगदी छान प्रश्न एक विचारलात की साखर उद्योग आणि महाराष्ट्राचा मुळात संबंध काय आहे, आणि मग आपण साखर इंडस्ट्रीवरती पण बोलू. आज जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 206 सहकारी म्हणजे साखर कारखाने आहेत. बरोबर. त्याच्यापैकी सर्वसाधारण 100 सहकारी साखर कारखाने आणि 105 खाजगी सहकारी साखर कारखाने आहेत. तर मुळात काय झालं की पूर्वी हा रेशो सहकारी साखर कारखान्यांचा जास्त होता आणि खाजगी कमी होता. आता तो 100ला खाजगी सहकारी साखर कारखान्यांनी ओव्हरटेक केलेला आहे. बरोबर. आणि आता कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी कमी व्हायला लागल्यात. ह्याच्या मागचं कारण असं आहे की सहकारामध्ये जो उत्पादक शेतकरी आहे तोच त्या कारखान्याचा मालक आहे आणि त्याच्यामध्ये निवडून दिलेलं संचालक मंडळ हे कार्यकारी मंडळ म्हणून त्या कारखान्याचं काम पाहत असतं. बरोबर. मुळामध्ये ह्याच्यामध्ये जे काही घरांनी ज्यांनी आत्तापर्यंत चांगली आपण नावं घेतलीत म्हणजे विखे पाटील साहेब असतील, इकडं कोल्हे साहेब असतील, काळे साहेब असतील, तनपुरे साहेब असतील, इकडं खाली जर बघितलं तर जयंत पाटील साहेबांचं घराणं असेल, वसंतदादांचं घराणं, तात्यासाहेब कोरेंचं घराणं असेल, इकडं बाळासाहेब रत्नाप्पा कुंभार आहेत. रत्नाप्पा कुंभार साहेब असतील किंवा अगदी कल्लापन्ना आवाडे साहेब असतील, ह्या सगळ्या किंवा अगदी मंडलिकांचा कारखाना, असे बरेचसे कारखाने जे आहेत त्यांच्या 2-2, 3-3 पिढ्या ह्या कारखानदारीमध्ये आहेत आणि त्यांना त्यांचे बारकावे माहिती आहेत. आता ज्या लोकांनी त्या कारखान्याकडं बारकाव्यानं आणि सभासदांचा कारखाना म्हणून ज्यांनी लक्षपूर्वक ज्यांनी काम केलं त्यांचे कारखाने आजही सुस्थितीमध्ये चालतात. पण दादा ह्याचं एक विरोधाभास मला इथं नक्की सांगावं लागेल की महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखानदारीमध्ये 2 गोष्टी डिपेंडन्सी असते की ऊसाची जी काही आपण रॉ मटेरियल म्हणून ऊस घेतो त्याला जी आपण किंमत देतो त्याला आपण फेअर अँड रेम्युनेटिव्ह प्राइस म्हणतो, FRP. हा, की जी आपण शेतकऱ्यांना अदा करतो. बरं. आता हे ठरवतं कोण FRP? तर हे FRP केंद्र सरकार आपल्याला ठरवून देतं. आता ती कशाच्या बेसवरती असते? अच्छा. तर ती असते रिकव्हरीच्या बेसवरती. म्हणजे जेवढी तुमची रिकव्हरी, म्हणजे त्याचा फॉर्म्युला असा आहे की 10.25 रिकव्हरीला तुम्हाला 3,550 रुपये हे द्यायचेच आहे बरं. आणि त्याच्या प्रतिवरच्या 1% 346 रुपये. अच्छा. म्हणजे जर 12.25 रिकव्हरी असेल तर इकडं 3550 अधिक 346 अधिक 346 आणि ह्याच्यातून परत हार्वेस्टिंग आणि कटिंग सर्वसाधारण 800-900 जे काही डिपेंड त्या कारखान्याचे असेल तेवढी लेस करून जी रक्कम राहते ती शेतकऱ्याला द्यायची. आता हा झाला शेतकऱ्याला देय भाग. दुसरा भाग झाला MSP, मिनिमम सेलिंग प्राइस. बरं. हे कोण ठरवतं? हे सुद्धा केंद्र सरकारच ठरवतं आणि CPCB जो म्हणजे जे काही मूल्यभाव ठरवणारी जी काही भारताची संस्था आहे आणि इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये शुगर असल्यामुळे त्याचं किमान आधारभूत किंमत किती असावी हे सुद्धा केंद्र सरकारच ठरवतं. ह्याच्यामध्ये मागच्या 7-8 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला असं बघायला मिळेल की सन 2018 मध्ये साखरेचा भाव शेतकऱ्याला द्यायचा हा 2750 रुपये होता म्हणजे FRP आणि त्यावेळी विक्री 3100 रुपयानं होती म्हणजे MSP 3100 रुपये होती. आता तोच भाव पुढं वाढत आज आपल्याकडं 3550 रुपये आपल्याला शेतकऱ्याला द्यायचे आहेत प्रति टन आणि इकडं साखरेची विक्री मात्र 3100 रुपयांनीच करायची. म्हणजे देणं जास्त आणि येणं कमी हा जो काही फरक आहे हा फरक सुद्धा साखर कारखानदारीला गोत्यात आणण्यासाठी कारणीभूत आहे. आज महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी साखर कारखान्यांचा किंवा कारखानदारीचा विचार केला तर 1,500,000 कोटी रुपये ह्या सर्व साखर कारखानदारीवरती आज कर्ज आहे आणि ही अधिकृत आकडेवारी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्यानं आता केंद्र सरकारला कळवलेली आहे. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांवरती 15,000 कोटीचं कर्ज आज आहे. हे फेडणार कधी आणि हे फेडण्यासाठी कारणीभूत कोण? ह्याच्यामध्ये उत्तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राची सहकारी साखर कारखानदार हा महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे असं आपण म्हटलं तर वावगं का ठरणार नाही. महाराष्ट्रातल्या जर 200 कारखान्यांचा आपण सारासार विचार करू सामान्य लोकांना समजण्यासाठी
200 कारखान्यांमध्ये सर्वसाधारण ऊस उत्पादक शेतकरी, सभासद नव्हे, सभासद ही वेगळे असू शकतात, कमी जास्त असू शकतात, पण किमान ऊस उत्पादक शेतकरी 20,000 आहेत. 200 कारखान्याचा 20,000 उत्पादक शेतकऱ्यांचा विचार केला तर हा आकडा जातो 4 लाखावरती. प्रति कुटुंब 5 व्यक्ती पकडल्या तर 40 लाखावरती जातो. 40 लाख गुणिले 5 केलं तर हा आकडा जातो 2 कोटीवरती. म्हणजे 2 कोटी लोक ही ऊस उत्पादकाचे कुटुंबीय म्हणून त्याच्यावर डिपेंड आहेत. आता त्याच्यात ॲडिशन करायचं म्हटलं तर आपल्याकडं प्रति कारखान्यावरती किमान ज्या काही ऊसाच्या टोळ्या येतात, ऊस तोडणी कामगार, हे साखर कामगार आणि सप्लायर्स यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा जर आपण अभ्यास केला तर हा एक कोटीवर आकडा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या 2025च्या सेन्सेक्स प्रमाणे 13 कोटी लोकसंख्या जर महाराष्ट्राची आपण पकडली तर त्यातली 3 कोटी जनता ही फक्त आणि फक्त साखर उद्योगाशी कनेक्ट आहे. आता हे झालं साखरेशी डायरेक्ट कनेक्ट असणारी लोक. आता मगाशी आपण उल्लेख केलात की साखर उद्योगाबरोबर शिक्षण आलं, दूध व्यवसाय आला, सूतगिरणी आली, कापडगिरणी, कागद फॅक्टरी आली आणि मग दवाखाने आले आणि इतरही आले, वाहतूक संस्था आले. ह्याचा सर्वाचा जर आपण अभ्यास करत गेलो दादा तर महाराष्ट्राच्या पॉप्युलेशनच्या 40 ते 45% लोक ही साखर उद्योगावरती डिपेंड आहेत. आणि असा साखर उद्योग जर पुढं मोडकळीस आला तर एवढ्या लोकांच्या हातातला रोजगार, त्यांच्या मुलाबाळांची शिक्षणं, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचं आरोग्य आणि सामाजिक जे काही जडणघडण आहे या सगळ्यांवरती याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आज कारखानदारांना सुद्धा त्यांच्यापुढे प्रश्न आहेत की कारखाना चालवायचा का बंद करायचा. मग अशा वेळी साखर कारखानदारांची किंवा त्या मॅनेजमेंटची किंवा त्या डायरेक्टर बॉडीची अशी काही ससे होलपट होते की इकडं कर्ज गोळा करायचे आहेत. बरं, कर्ज देणाऱ्या साखर कारखान्यांना कर्ज देणाऱ्या संस्था आहेत कोण? एकतर मुळात त्या जिल्ह्यातले जिल्हा बँक आहेत, दुसरी राज्य शिखर बँक ज्याला आपण महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणतो, आणि तिसरी बँक येते ती NCDC, जी केंद्रीय जे काही कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँक आहे त्याच्यातून फंडिंग मिळतं. आता हे फंड घेत असताना सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळे वेळी फंड घेतले जातात. म्हणजे मी ज्यावेळी रॉ मटेरियल घेतो त्याचं पैसे देण्यासाठीचा फंड वेगळा घेतला जातो. तोडणी वाहतुकीचे जे काही मी पैसे देतो त्याच्यासाठी मी फंड वेगळा घेतो. माझा कारखाना चालवण्यासाठी जे वर्किंग कॅपिटल, खेळतं भांडवल मला लागतं त्याच्यासाठी कर्ज आम्ही वेगळे घेतो. आणि मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या बँकांकडून घेतलेलं कर्जाचे हप्ते देणं किंवा त्याचे व्याज देणं ही सगळी तारेवरची कसरत आहे. मुळामध्ये साखर विक्री होत असताना केंद्र सरकारनं सांगितले की MSP पेक्षा कमी दरानं तुम्ही साखर देऊ शकत नाही किंवा एका वेळी तुम्ही साखर सगळी विकू शकत नाही. सहकारी साखर कारखाना आणि खाजगी कारखान्यांमध्ये ही जे काही अनबॅलन्स्ड जे इकॉनॉमी आहे त्याचं कारणच हे आहे की सहकारी साखर कारखान्यानं प्रोड्यूस केलेली साखर विक्रीसाठी पुन्हा त्यांना त्याचे स्लॅब पाडून दिले जातात 10 किंवा 12 महिन्याचे. उदाहरणार्थ मी जर 6 लाख क्विंटल साखर बनवली तर मला 50,000 क्विंटलच प्रति महिन्याला विकायची चान्सेस असतात. आता ह्या साखरेचे विक्रीचे दर ठरवतं कोण परत? तर हा सगळा बाजार आहे परत युनायटेड किंगडमच्या हातात. युरोपमध्ये युनायटेड किंगडम पर डे जगामध्ये साखरेचे दर काय असावेत विक्रीचे हे ते ठरवतात. आणि मग त्याचं कन्व्हर्जन डॉलर, म्हणजे उदाहरणार्थ $400 जर माझे साखरेची किंमत ठरली आणि 90 किंवा 80 रुपयानं डॉलरचा दर असेल तर 8 चोक 32 किंवा 36 रुपयेपर्यंत, मग त्याची GST, मग त्याच्यावर ते होलसेलर रिटेलर करून माझी 40 ते 42 रुपयानं साखर मार्केटमध्ये येते. आता ही झाली साखर कन्झम्पशन. आता परत आपल्याला अजून एक ट्विस्ट सांगतो की जगामध्ये टोटल जे साखर उत्पादन होतं ते 1800 लाख टन साखर बनते आणि त्यात भारतामध्ये 300 ते 330 लाख मेट्रिक टन साखर भारत प्रोड्यूस करतो. आता ब्राझील किती करतो? तर ब्राझील हा 360 ते 400 मेट्रिक टन, म्हणजे भारत जरी 10% असेल तर ब्राझील 11 किंवा 12%, म्हणजे आपल्यापेक्षा थोडं इन अन ॲव्हरेज ते प्लस मायनस असतं. आता अगदी आत्ताचाच विचार आपण करूया की आता जे काही इराण आणि इराकच्या त्या म्हणजे जे काही आता ही युद्ध आखाती देशामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेल किंवा क्रूड ऑइल याच्या
पासून जगभर सगळीकडे म्हणजे व्हायबिलिटी तयार झाली. आज ब्राझील आणि भारतामध्ये तर हा फरक दिसतोय सरळ सरळ, की ब्राझीलकडची जी शुगर इंडस्ट्री आहे ती सस्टेनेबल इंडस्ट्री आहे, कारण त्यांच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. ओके. आमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स नाही आहेत. म्हणजे आमच्या कारखान्यांमध्ये ज्या डिस्टिलरीज आहेत त्या 30 केएलपीडी, 60 केएलपीडी, 100 केएलपीडी ते अगदी 450 ते 500 किलो लिटर पर डे पर्यंतच्या आमच्याकडे डिस्टिलरीज आहेत. पण आमच्याकडे इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम जो EBD म्हणतात, ह्याच्यामध्ये आजही आम्ही पेट्रोलमध्ये फक्त 20% इथेनॉल मिक्स करतोय. आता ह्या शुगर इंडस्ट्रीजला सस्टेन करायचं असेल तर केंद्र शासनानं ठोस काहीतरी अशा योजना आखल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये पतपुरवठा असेल, त्याच्यामध्ये कर्जाची सस्टेनेबिलिटी असेल, त्याच्यामध्ये जे काही कर्ज दिलात त्या कर्जाच्या व्याजावरची सूट असेल, किंवा अशा नवीन नवीन धोरणं जी जगाला अपेक्षित आहेत, जगामध्ये काय चालतंय इकडे गेलं पाहिजे. आता मगाशी तुम्ही अगदी छान इंटरेस्टिंग प्रश्न एक आणलात, की काही कारखान्यांना कर्ज मिळालं आणि काही कारखान्यांना कर्ज मिळालं नाही. बरोबर. उदाहरणार्थ कारखान्याचे कर्ज वाटप घेत असताना काही गोष्टी ज्या तपासल्या जातात, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे असणारे पोटेन्शियल जे काही असेट्स म्हणू आपण, मग त्याच्यामध्ये लँड होल्डिंग असेल, त्यांचे जे काही हे असेल, किंवा त्यांच्याकडे उपलब्ध असणारा साखर किंवा ऊस म्हणा, किंवा त्यांच्याकडे त्यांची जी काही पत आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि मागील 3 वर्षामध्ये त्या कारखान्यानं कशा पद्धतीनं काम केलेलं आहे, म्हणजे किती गाळप केलेलं आहे, किती साखर विक्री केलेली आहे, किती अदर बाय प्रॉडक्ट, म्हणजे उदाहरणार्थ डिस्टिलरीमधून आपण ENA विकू शकतो, रेक्टिफाईड स्पिरिट विकू शकतो, त्यानंतर आपण त्याच ह्याच्यामध्ये आपण कोजनरेशनमधून लाईट देऊ शकतो, काही मोलॅसिस वगैरे ह्याच्यापासून आपण पुढे मळी करून ती प्रक्रिया करून ती शेतकऱ्यांना देऊ शकतो. म्हणजे किंवा आज बायोगॅस सारखा नवीन एक उद्योग हा शुगर इंडस्ट्री बरोबर अलाइड झालेला आहे. तर ह्या सगळ्याच्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारीनं स्वतःला डेव्हलप करणं तितकंच गरजेचं आहे. आणि नुसती डेव्हलपमेंट स्वतः करून उपयोग नाही, तर त्याला केंद्र शासनानं आणि शेतकरी वर्गानं आणि उद्योजकांनी सुद्धा जर त्याला साथ दिली तर ते सगळं चालणार आहे. आज महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा कारखानदारीमध्ये असे प्रश्न निर्माण झालेले आहेत, की अगदी कॉस्ट कटिंगच्या नावामध्ये बऱ्याच गोष्टी, म्हणजे एक्सपान्शन्स थांबलेले आहेत, लोकांचे पगार थांबत आहेत, कर्जाची देणी थांबत आहेत. आणि मग हे जर असं चक्र चालू राहिलं, दुष्टचक्र, तर काही अपर्यायी कारणानं कारखाने बंद करावे लागतील. आणि ज्या दिवशी कारखाना बंद होईल त्याचा परिणाम हे महाराष्ट्राला फार मागे घेऊन जाईल. कारण की महाराष्ट्राची जीवन संजीवनी म्हणून ज्या उद्योगाकडे बघितलं जातं तो हा साखर उद्योग आहे. आणि जर हा टिकवायचा असेल तर ह्याच्यावरती अतिशय पुढं प्रगत विचार, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, आज AI सारखी टेक्नॉलॉजी आता बारामतीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून किंवा VK बारामतीच्या माध्यमातून आता प्रोड्यूस झालेली आहे. त्याच्यामध्ये साखरेची म्हणजे ऊसाची उत्पादकता, प्रति टन किती ऊस म्हणजे प्रति गुंठ्याला निघायला पाहिजे, ह्याच्यावरती प्रयोग चालू आहेत. नवीन नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत की जे कमी जागेमध्ये जास्त गाळप क्षमता असणारे कारखाने उभा राहतात. अशा अनेक प्रश्न आहेत की जे हे पुढं आपल्याला मी विस्तारित करून सांगेनच, पण असे अनेक प्रश्न आहेत की जे साखर कारखानदारीला पुढे भविष्य अंधारमय करण्यासाठी सुद्धा कारणीभूत असू शकतात. काय आहे की साखर उद्योगाबद्दल आत्ता बोललं जातं ते म्हणजे वेस्ट टू वेल्थ. म्हणजे आता काय आहे की आपण ऊसाची शेती, साखर उद्योग आणि साखर इथपर्यंत बोललो. आता तुमच्या बोलण्यामध्ये मोलॅशिस आलं, बागॅस आलं, पार्टिकल बोर्ड सुद्धा बनवले जातात, गॅस बनवला जातो, इथेनॉल बनवलं जातं, लिकर बनवलं जातं, म्हणजे बाय प्रोडक्ट्स, काही केमिकल्स पण बनवले जातात. अगदी म्हणजे साखरेचा उद्योग हा वेस्ट टू वेल्थ म्हणून सांगितला जातो. आता वेस्ट टू वेल्थ सारखा व्यवसाय म्हणजे त्यातलं एकही छोटीशी गोष्ट सुद्धा व्हायला जात नाही. म्हणजे तुम्ही जे मोलॅशिस तयार होतं त्यातनं एक चांगली मळी तयार होते आणि ती मळी परत आपण शेतकऱ्यांना वाटतो, विकतो. म्हणजे एकही गोष्ट व्हायला न जाता हा कारखाना चालतो. प्रश्न काय आहे की शेतकरी याचा जरी अभ्यास केला तुम्ही तरी तो कर्जबाजारी आहे. तुम्ही बघताय की अनेक कारणाने सरकारला त्यांना मदत करावी लागते.
म्हणजे आता शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळतात केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे. मला प्रश्न असा पडलेला आहे की अर्थकारण साखरेच्या भोवती एवढं चालतंय, साखर कारखाना आता बाय प्रोडक्ट्स बनवते, म्हणजे त्याच्यामध्ये कोजेनचं तर तुम्ही सांगितलं. मी स्वतः जय हिंद शुगर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, अक्कलकोट तालुक्यात, त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे अगदी त्या कारखान्याच्या सुरुवातीपासनं, त्याचं प्लॅनिंगपासून, त्याच्या मशिनरी खरेदी करण्यापासून, ते इन्स्टॉलेशनपासून, ते आता तो 2,500चा कारखाना आज 10,000 टनेजपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे माझा स्वतःचा पण त्याच्याबद्दल एक अभ्यास आहे. तरी पण प्रश्न हाच पडतोय की खाजगी साखर कारखाने वाढत चाललेत आणि सहकारी कमी बंद होत. पडत चाललेत. आणि आपल्याला माहितीच आहे की भाड्याने सुद्धा कारखाने दिले जातात. म्हणजे कुणीतरी माणूस येतो आणि तो साखर कारखाना भाड्याने चालवतो. मग प्रश्न असा येतो की खाजगी साखर कारखाने परवडतात, भाड्याने घेतलेले परवडतात, मग सहकारातले परवडत नाही. त्याचं कारण राजकारण आहे का? कारण असंही दिसतं की हे सहकारी साखर कारखाने राजकारणाचे अड्डे झालेत, अशीही चर्चा होती, किंवा केंद्र झाले. म्हणजे साखर कारखान्याच्या भोवती कारखान्याचं स्वतःचं एक राजकारण आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचं, लोकसभेचं राजकारण सुद्धा त्या ठिकाणाहून चालतं. मग असं काही चुकीचं घडतंय का तिथं, की जेणेकरून त्याची तोशी साखर कारखान्याला बसतीये? कारण साखर कारखाना हा राजकारण्यांचा अड्डा झाल्यामुळं त्याच्यातली उद्योजकता, व्यावसायिकता अडचणीत आली, असं तुम्हाला वाटतं का? मुळात तसं काही अनुषंगानं आपल्याला तसं म्हणता येणार नाही. कारण की साखर कारखान्याच्या खाजगी आणि सहकारी ह्या दोन्हीमध्ये मुळात फरक असा आहे की सरकारचं धोरणामध्येच थोडेशी आपल्याला काही गोष्टी सुधारणा कराव्या लागतील. बरं. खाजगी कारखान्यांमध्ये साखर जी काही प्रोड्यूस केली जाते, समजा आपण उदाहरण घेऊ, दोन्हीचं आपण बॅलन्स करून सांगतो. 100 दिवस ज्यावेळी सहकारी साखर कारखाना चालतो आणि एक 5 लाख क्विंटल तो साखर बनवतो किंवा 6 लाख क्विंटल साखर बनवतो, आणि तसाच एक खाजगी कारखाना 100 दिवस चालतो आणि तो 6 लाख क्विंटल साखर बनवतो. जसं शेअर मार्केटमध्ये ज्यावेळी युद्ध परिस्थिती असते तेव्हा शेअर मार्केट पडतं आणि परत चढतं, तसंच साखर उद्योग आहे. साखर उद्योगाच्या चढत्या काळामध्ये, म्हणजे दराच्या चढत्या काळामध्ये, सहकारी साखर कारखान्याला कोट्याप्रमाणे साखर विकावी लागते. अच्छा. मी 6 लाख बनवली, त्यांना पण limitations आहे. माझे लिमिटेशन 50,000 विकायचे. बरं. म्हणजे ज्यावेळी खरा मला प्रॉफिट मिळणार आहे त्यावेळी माझं लिमिट 50,000 आहे. पण खाजगी सहकारी साखर कारखाना ॲट अ टाइम, ॲट अ डे, ॲट अ वन शॉट 6 लाख क्विंटल साखर एका वेळेला देऊ शकतो. बरं. आणि त्यांचे पैसे त्या दिवशी तयार झाले. अच्छा. आता माझ्याकडे कसे आहे, मी साखर बनवायची आहे, ती 6 लाख क्विंटल गोडाऊनमध्ये साठवून ठेवायची आणि मला 50 हजारानं ते रिलीज करायचे. म्हणजे मी गुंतवलेले पैसे माझे परत ते 11 महिने, 10 महिने, 9 महिने होल्ड झाले. इथं तुम्हाला कॅश मेकॅनिझमचं सूत्र लक्षात घेतलं पाहिजे की जी कॅश, मुव्हिंग कॅश आहे ती ग्रो होते आणि जी होल्डेड कॅश आहे ती ग्रो होत नाही, उलट ती नुकसानदायक होते. आता ह्याच्यामध्ये सहकारी साखर कारखान्यामधून जी विक्री होणारी साखर आहे ती घेणारे व्यापारी किंवा खाजगी कारखान्यांमधून तयार झालेली साखर आहे ही घेणारे व्यापारी, हे कशा पद्धतीनं साखर घेतात आणि मग त्याचा वापर कसा केला जातो. मुळात मला मगाशी हे विस्तारित करून आता सांगितलंच पाहिजे की साखरेचं सुद्धा एका आधारभूत किमतीवरती त्याची विक्री न होता त्याला दुहेरी विक्री पद्धती अवलंबली गेली पाहिजे. म्हणजे उदाहरणासह सांगतो. उदाहरणार्थ, जर मी एखादी साखर कन्झ्युमेबल व्यक्तीसाठी दिलं, माझा एंड कस्टमर हा कन्झ्युमर आहे, तो खातोय स्वतः साखर किंवा तो चहातनं किंवा अन्य पदार्थातनं खातोय, त्याच्यासाठी 40 रुपयाचा जो जे आधारभूत दर आहे, हा दर दर आहे. आहे, तिथंपर्यंत ठीक आहे. पण जर तीच साखर माझी मिठाईमध्ये जाते, तीच साखर माझी शीतपेयांमध्ये जाते, तीच साखर माझी ब्रिव्हरेजेसमध्ये जाते, तीच साखर माझ्या जंक फूडमध्ये जाते, त्यावेळी ती दादा फार्मास्युटिकल फार्मास्युटिकलमध्ये जाते, त्यावेळी त्याची प्राईस ऑलमोस्ट 50% म्हणजे 50% ग्रो होते. म्हणजे जर माझी 40 रुपयाची साखर असेल तर ती 200 रुपये किलोपर्यंत त्याचे बेनिफिट्स मिळतात. म्हणजे साखरेचा मूळ पैसा हा ऊस पिकवण्यामध्ये, साखर तयार करण्यामध्ये किंवा साखर विक्रीमध्ये नसून
ती ज्यावेळी प्रोसेसमध्ये येते साखर, म्हणजे ॲक्च्युअली साखरेचा बेनिफिट घेणारा वर्ग हा वेगळाच आहे. नाही, पण प्रश्न असा आहे की असं करता येऊ शकतं का? दुहेरी किंमत कशी करणार आपण? नाही, दुहेरी किंमत इंडस्ट्रियल परचेस आणि ह्युमन कन्झम्पशन. आता मी ह्युमन कन्झम्पशनवरती आता आपण बोलू, की भारतानं जर 300 किंवा 330 लाख मेट्रिक टन साखर बनवली आणि भारताच्या पॉप्युलेशनचा 140 कोटी जनतेचा आपण विचार केला, तर जवळपास त्यातली 280 लाख मेट्रिक टन साखर ही भारताला फक्त कन्झम्पशनसाठी जाते. आणि इन अँड ॲव्हरेज एक सायंटिफिक स्टडी झालेलं आहे, की भारतातला एक ह्युमन म्हणजे एक व्यक्ती एका दिवसाला फक्त 5 ग्रॅमच साखर इंटेक करतो अच्छा. आणि महिन्याला तो फक्त 2 किलो साखर खातो. आणि ह्याचा कम्पॅरिटिव्ह जर आपण इतर देशांशी केलं तर तुम्हाला अगदी आश्चर्याचा धक्का बसेल. मी काही गोष्टी तुम्हाला इथं अगदी आवर्जून वाचून दाखवेन, की साखर नेमकं बनवतंय कोण आणि खातंय कोण? ह्याचा एक आपण इथं थोडंसं विश्लेषण करणं गरजेचं आहे. तर दादा, आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे, की जगभरामध्ये साखरेची व्याप्तीची जर आपण अभ्यास बघितला, तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये एक व्यक्ती एका दिवसाला 126.4 ग्रॅम साखर कंझ्युम करतो. बरं. दुसरा देश आहे तो जर्मनी, की ज्याच्याकडे 102.9 ग्रॅम साखर पर डे एक व्यक्ती कंझ्युम करतो. डच लोक 102.5 ग्रॅम साखर कंझ्युम करतात. आयरिश लोक 96.7% साखर खातात. ऑस्ट्रेलियन लोक 95.6% खातात. बेल्जियमची लोक 95% खातात. ब्रिटिश म्हणजे युनायटेड किंगडममध्ये 93.2% खातात. मॅक्सिकन कंट्रीमध्ये 92.5%, फिनलंडमध्ये 91.5% आणि कॅनडामध्ये 89.1% खाल्ली जाते. आणि ह्या सायंटिफिक स्टडीचा जर आपण अभ्यास केला तर आमचा भारत 102 नंबरला येतो. नक्की किती म्हटलं तुम्ही? काय सांगितलं तुम्ही? भारतात किती कन्झम्पशन आहे? भारतामध्ये पर व्यक्ती पर डे फक्त 5 ग्रॅम साखर खातो आणि पण- तोच अमेरिकेमध्ये 126.4 मी ग्रॅम हा प्रश्न तुम्हाला याच्यासाठी विचारला की सध्या आपण आपले मित्र मंडळी, सहकारी, नातेवाईक, जवळचे लोक, मी चहात साखर घेत नाही, मी कॉफीत साखर घेत नाही, मी जेवणात साखर घेत नाही, मी हेल्दी पर्सन आहेत, त्यांना शुगर झालेली नाही. नाहीये. शुगर म्हणजे याचा अर्थ डायबिटीज झालेली नाही. झालेलं, हां. पण चांगला हेल्दी माणूस सुद्धा भारतामध्ये आता साखरेपासून अलिप्त अलिप्त, राहायला लागलेला आहे. आता माझा प्रश्न असा आहे, एकीकडं साखरेची इकॉनॉमी आपण बोलतोय, त्याचं अर्थकरण बोलतोय, त्याला तुम्ही लाईफलाईन म्हणता महाराष्ट्राच्या बरोबर. अर्थकारणाची. हो. दुसरीकडे मात्र साखर खाण्याचं बंद करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे शहरामध्ये कधी कधी तर ती प्रतिष्ठा म्हणून, म्हणजे आता मूळ आपलं प्रदेश जो आहे हा दुधाचा प्रदेश आहे. बरोबर. म्हणजे चहा कॉफी आपण दुधाचीच पिली पाहिजे. हो. पण अलीकडं स्टँडर्ड दाखवण्यासाठी ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी. ब्लॅक टी, म्हणजे दुधाशिवाय चहा घेणं, दुधाशिवाय कॉफी घेणं, आणि आता साखर. बरं, साखरेचे तरी किती प्रकार आहेत? ब्राऊन शुगर आहे, व्हाईट शुगर आहे, क्युबिक शुगर आहे, आणि इतके प्रकार आता साखरेमध्ये आलेले आहेत. बरं, आता बीटाच्या साखरेचा एक विषय सुरू आहे. म्हणजे तुम्ही जर चंदीगडला गेला तर तिथं त्याच्यावर मोठं संशोधन सुरू आहे. शुगर बीट असतं त्याच्यात. शुगर बीट असतं. तर प्रश्न काय आहे याच्यामध्ये, की एकूण जी परिस्थिती आहे, म्हणजे माझ्या समोर प्रश्न काय आहे, की इकॉनॉमी म्हणून, अर्थकरण म्हणून साखर एक महत्वाचं आहे, तसंच खाण्यासाठी इसेन्शियल आहे, इसेन्शियल गुड्समध्ये येतं. मग साखरेची एवढी भारतीय लोकांना भीती काय आहे? मुळात हाच खरा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कारण की हे हिडन ट्रूथ ज्याला म्हणतात ते हे आहे, डायबेटिक असणं आणि शुगर कन्झम्पशन स्टॉप करणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नाही, आपल्याकडं शुगरला व्हाईट पॉइझन म्हटलं जातं. पॉइझन म्हटलं जातं. व्हाईट पॉइझन मुळात हे एक अर्धसत्य आहे. अच्छा. मुळामध्ये शुगर प्रोसेस करत असताना शुगरमध्ये येणारं मड सेटलिंग एजंट असेल किंवा जे काही मड किंवा अदर कंटेंट्स जे येत आहेत त्याला एक मड सेटलिंगचं एक डोसिंग केलं जातं. एक डोसिंग असतं ते लाईम डोसिंग असतं आणि एक असतं ते सल्फर डोसिंग असतं. अच्छा. आता ह्यातलं सल्फर डोसिंग जे आहे ते ह्युमन बॉडीसाठी घातक आहे का? तर नक्की आहे. बरं. पण ते किती प्रमाणात आहे? अमेरिकेच्या माणसानं 126 ग्रॅम साखर खाऊन सुद्धा तो डायबेटिक नाही, आणि आमच्या माणसानं 5 ग्रॅम खाल्ली तरी आमचा माणूस डायबेटिक रोज दिवसातनं 3 वेळा तपासतो. म्हणजे हा विरोधाभास हा सुद्धा एक म्हणजे ह्या शुगर इंडस्ट्रीवर घातलेला एक घाला आहे. खरं म्हणजे माणसाच्या शरीराला ग्लुकोजची जशी गरज आहे तशी साखरेचीही गरज आहे. मग ती साखर घ्यायची कशी? पूर्वीची लोक गुळ खात होते.
आता एक दादा एक मजेशीर आणि इंटरेस्टिंग प्रश्न सांगतो. महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीचा अगदी विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्यापासून जर सुरुवात आपण बघितली तर 1960 पासून आपण साखर खातोय. म्हणजे उदाहरणार्थ 20 वर्षाला एक पिढी बदलते असं जरी म्हटलं आणि आता हे 70-80 वर्षाचा साखरेचा प्रवास बघितला तर आतापर्यंत 4 पिढ्या बदलल्यात. म्हणजे आपल्या पणजोबांनी साखर खाल्ल्या, आजोबांनी खाल्ल्या, वडिलांनी खाल्ल्या आणि आपणही खातोय. आपण चहा तरी जन्मापासूनच पितोय. माझे आजोबा हां, वयाच्या 98 वर्षीपर्यंत हां. रोज कमीत कमी 20 कप चहा चहा पित पित होते होते. आणि साखरेतलं खात खात त्यांना डायबिटिक का नाही झाला? आणि मुळामध्ये एक आरोग्यविषयक सल्लागारांशी मी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी एका ह्युमननं हेल्दी ह्युमननं किती साखर खाल्ली पाहिजे बरं. तर त्यांनी सांगितलं जर ती फिमेल जेंडर असेल तर तिने 18 ते 22 ग्रॅम साखर तिनं दिवसात खाल्ली तर तिला डायबिटिक होणार नाही. आणि हेल्दी पर्सननं 25 ग्रॅम पर्यंत साखर जर खाल्ली मेल जेंडरनं तरी त्याला डायबिटिक होणार एका नाही. चमच्यामध्ये किती ग्रॅम असतील? सर्वसाधारण 3 ते 5 ग्रॅम साखर असते एका एका चमच्यामध्ये आणि आपण एका चमच्यामध्ये सर्वसाधारण 2 कप आपण चहा बनवू शकतो. 2 कप म्हणजे 2 व्यक्ती खातात. जर आपण दिवसातून 2 वेळा चहा पित असू किंवा कॉफी घेत असू तर मुळात आपण 1 चमचा म्हणजे 3 ते 5 ग्रॅमच साखर आपण घेतोय. आणि उच्चवर्ण, मध्यम वर्ग आणि खालचा वर्ग म्हणजे गरीब वर्ग ह्या तिन्हीचा जर अभ्यास केला तर भारतामध्ये चहा पिणं आणि ते परवडणं भारतीयांच्या खिशाला, भारतीय दिवसातून फक्त 2च वेळा चहा पिऊ शकतो. कारण की ती काही परवडणारी इकॉनॉमी नाही आहे. जर अगदी गरीब कुटुंबामध्ये गेला तर सकाळी आणि संध्याकाळी असेच 2 वेळा चहा प्यायला मिळतो. आणि अगदी श्रीमंताच्या कुटुंबात गेला तर तुम्ही जसं म्हटलात तसं फॅशन म्हणून त्यांच्याकडे सुद्धा 2च वेळा चहा पिला जातो. पण कोण पाहुणे हा, आले, तर मित्र तो- आले तो- तर तो आपण addition चहा होतो. वापर करतो. मग जर तुम्ही समजा 2 वेळच्या ऐवजी 4 वेळा चहा पिलात तर ते इट विल बी सस्टेनेबल. 4 वेळा चहा पिणं ही सस्टेनेबल आहे. पण ह्याचा परिणाम असा झाला की ह्याच्यामध्ये व्हाईट शुगरला ही बॉडीला हार्मफुल आहे अशा पद्धतीचे जे काही भासवले जात आहेत. आता बघा की जो व्यक्ती वयाच्या जन्मापासून त्याच्या 70-80 वर्षापर्यंत जर चहा पित असेल आणि जर तो प्रमाणबद्ध पद्धतीनं चहा पित असेल तर त्या व्यक्तीला हेल्दी व्यक्ती म्हणून मेडिकल सायन्सनं कन्सिडर केलेलं आहे. मग आमच्याकडं अगदी वयाच्या बालपणापासून म्हणजे अगदी पहिल्या वर्षापासून त्या मुलाला म्हणजे शुगरपासून बाजूला ठेवलं जातं. मुळात आमच्या भारतीयांना हे कळत नाही की डायरेक्ट कन्झम्पशन ऑफ शुगर हे घातक नसून त्याचं ज्यावेळी जंक फूडमध्ये, फास्ट फूडमध्ये, प्रोसेस फूडमध्ये, डबाबंद जेवणांमध्ये, ज्युसेसमध्ये किंवा तुमच्या चॉकलेट्समध्ये किंवा मेडिसिन्समधून जी साखर आपण खातो ती साखर घातक आहे. शीतपेयांमधनं घेणारी साखर घातक आहे. ना की मी साखर उचलली, हातावर घेतली आणि ती खाल्ली आणि वरून पाणी पिलो तर ती साखर तितकीशी शरीराला घातक आहे असं मेडिकल सायन्स सुद्धा म्हणत नाही. मला एक सांगा की साखर घेतल्यानंतर इमिजिएट ग्लुकोज तयार होतं. हो, आणि ते आपल्या ब्रेनला गरजेचं आहे. त्याला ऍक्च्युली काय म्हणतात का साखर आपण घेतल्यानंतर ग्लुकोज तयार होतं आणि आपल्या ब्रेनला ते डोपामिन किंवा बरोबर ते काय काय ऍक्च्युली काय पचन क्रियेमध्ये जे आपण अन्न खातो त्याचं जर आपल्याला अन्न रसामध्ये कन्व्हर्जन करून ते जर रक्तप्रवाहित करण्यासाठी जो काही पार्ट असतो तो ग्लुकोजचा पार्ट. फर्मेंटेशन हे ग्लुकोजच करतं. आता ग्लुकोज हे शरीरामध्ये घेण्याचं जो इंटेक आहे तो आपण सगळ्यात चांगला इंटेक म्हणजे आपण मका खातो, म्हणजे मक्याचे दाणे वगैरे खातो, त्याच्यातून ग्लुकोज येतो, स्टार्च येतो. आपण कडधान्यातून ग्लुकोज आपण इंटेक करतो, फळभाज्यांमधून ग्लुकोज इंटेक करतो, फ्रुट्समधून ग्लुकोज इंटेक करतो. तसं साखर ज्यावेळी इंटेक करते त्यावेळी आपण सुक्रोज आणि फ्रुक्टोज म्हणून जो तो हे आपण इंटेक करतो. म्हणजे सायंटिफिक मोड मध्ये सांगा. आणि ह्याच्यामुळे काय होतं की ग्लुकोजला ते हातभार लावतायत ना की ते, पण त्याचंही प्रमाण जर प्रमाणापेक्षा जास्त वाढलं तर ते हार्मफुल आहे. पण प्रमाणबद्ध पद्धतीनं जर साखर इंटेक केली तर हे डायजेशनला अतिशय पूरक गोष्ट आहे. बरीच लोक अगदी ग्रामीण भागातून मी येतो म्हणून मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडचे वडीलधारी लोक किंवा आमच्या वडीलधाऱ्या स्त्रिया म्हणतात की आता जेवलायच नव्हता, जाता जाता जरा चहा पिऊन जा म्हणजे तुझं पचन व्यवस्थित होईल. बरं. मग आमच्या मागच्या 10 वर्षाच्या पिढीपर्यंत
जेवल्यानंतर चहा पिल्या की आमची पचनक्रिया सुधरत होती आणि मग आताच कशी बिघडायला लागली? हे पण आता आपल्याकडे सगळे सण उत्सव बघितले हां. तर आपण गोड धोडच देत असतो. देतो. पण बऱ्याच वेळा ते उपलब्ध नसेल तर आपण हातावर साखरच देतो. साखर देतो. म्हणजे आनंदाचा क्षण असेल, गुळ शेंगा अगदी खाण्याची आपल्याकडे परंपरा आहे. म्हणजे साखर ही तशी इसेन्शियल गोष्ट आहे आणि हां. साखर खाल्ल्यानंतर इमिजिएट ब्रेनला फ्रेशनेस फ्रेशनेस जाणवतो. जाणवतो. बरोबर आहे. कारण की तुमच्या ब्लडमध्ये जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे ते स्टिम्युलेट करण्यासाठी ज्या गोष्टी इंटेक केल्या जातात त्याच्यामध्ये मोस्टली अल्कोहोल आहे. अल्कोहोल घेतल्यानंतर तुमचे ब्लड सर्क्युलेशन फास्ट होते. तुम्ही ज्यावेळी सिगारेट किंवा इतर गोष्टी घेता त्यावेळी धूम्रपानामध्ये तुमचे निकोटीन तुम्हाला ब्लड शुगर म्हणजे ब्लड फास्ट करते. तसंच काहीसं प्रमाण हे साखरेमध्ये सुद्धा असल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन फास्ट केल्यामुळं आपल्याला ती चेतना किंवा ऊर्जा तयार होते. पण ह्याचा अर्थ असा नाही की साखर ही सर्वांगानं वाईटच आहे असं जे काही एक रूमर हे पसरवली गेलेली आहे. हां, साखर वाईट कधी आहे? कुठल्याही गोष्टीचं अतिसेवन हे वाईटच आहे. म्हणजे अगदी मी सांगतो की अगदी चांगलं अन्न जास्त खाल्लं तरी सुद्धा ते इनडायजेस्ट होतं. आणि सगळं एक लिमिटमध्ये प्रमाणबद्ध असायला पाहिजे. असलं पाहिजे. आणि मग जर भारतीयांची साखर प्रोडक्शन ह्याच्यातील जर 90% रेशो हा कन्झ्युमेबल शुगरला जात असेल आणि जर 10 to 12% रेशो हाच फक्त एक्सपोर्ट किंवा अदर इंडस्ट्रीला जात असेल किंवा अदर ठिकाणी जात असेल तर नक्की ह्याच्यामध्ये दुहेरी धोरण अवलंबलं पाहिजे. मुळामध्ये जी साखर कन्झ्युमेबल, जसं आता उदाहरणार्थ आपली चर्चा झाल्याप्रमाणे आपण आज लोकांना रेशनच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. म्हणजे अगदी तांदूळ देतो, गहू गहू देतो, देतो. काही ठिकाणी तेलही डाळी दिलं जातं. देतात. डाळी देतात. ह्याच्यामध्ये जर साखरेचा वापरच सरकारने चालू केला की बाबा तुम्ही दुकानातून साखर न घेता तुम्ही आमच्या रेशनच्या दुकानावरून येऊन साखर घ्या आणि मग तिथं जर तुम्ही अगदी ठराविक किमती लावल्या आणि जी साखर इंडस्ट्रीला जाते त्या इंडस्ट्रीला जाणाऱ्या साखरेचं जर सेग्रेशन केलं आणि मग शीतपेयांमध्ये वापरलेली साखर असेल, मिठाईमध्ये वापरलेली साखर. आता अगदी एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला, अगदी मजेशीर गोष्ट वाटेल की आमच्याकडची मिठाई आहे, एक पेढा आहे, आपण धरून चालू. पेढा सर्वसाधारण ॲव्हरेज 300-400 रुपये किलोने आपण पेढे घेतो. पेढे बनतात कसे आणि पेढ्यात काय वापरलं जातं? तर उदाहरणार्थ ज्यावेळी 2 लिटर दूध मी आटवतो त्यावेळी 1 किलो खवा बनतो आणि त्याच्यामध्ये 1 किलो साखर वापरली की 2 किलो पेढे बनतात. मग दुधाचा ॲव्हरेज रेट जर 60 रुपये पकडला तर 120 रुपयाचं दूध आणि 40 रुपयाची साखर, मुळात 120 अधिक 40 160 रुपयामध्ये मी 800 रुपये कमवतो. इकडे 2 किलो पेढे बनवते. म्हणजे ही किती पट मोठी हे डेव्हलपमेंट आहे. तर मुळात ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर साखरेचं दुहेरी धोरण, इंडस्ट्रीला जाणारी साखर ही चढ्या भावाने विकली पाहिजे, ज्याचा डायरेक्ट बेनिफिट हा शुगर इंडस्ट्रीला आणि शेतकऱ्यांना होऊ शकतो. आणि जी काही साखर कन्झ्युमेबल शुगर आहे ती सुद्धा लेवीच्या माध्यमातून किंवा रॅशनच्या माध्यमातून जर लोकांना दिली तर गोरगरीब जनता ही दिवसातून 2 वेळा चांगला चहा पिऊ शकते. एवढंच मला इथं सांगायचं. आपलं दरवर्षी एक समस्या असते ती FRPची आपण ऐकतो. FRPने किमती दिल्याच पाहिजे ऊसाला वगैरे वगैरे. पण दुसरं एक्सपोर्टचं धोरण जे आहे हे सुद्धा सातत्याने जर बघितलं तर सरकार एक्सपोर्टला सुद्धा बरेच वेळा अडचणी निर्माण करतं. नक्की. एक्सपोर्टला मर्यादा का घालतंय सरकार? कारण जर एक्सपोर्ट करून जर चांगले दर साखरेला मिळू शकत असतील तर एक्सपोर्टला का मर्यादा? आणि एक्सपोर्टरमध्ये आपण आणि ब्राझील 1 आणि 2 नंबरला सारखे राहतो. एक्सपोर्टला का सरकारचा विरोध? नाही, मुळात ह्याच्यामध्ये दादा मागचा मूळ विषय असा आहे की भारताची पहिली गरज एक्सपोर्ट ही नाही आहे. पहिली अच्छा. गरज आहे की स्थानिक लोकांची भूक भागवणं. बरं, मुळात माझी जी प्रोड्यूस साखर होते ती काही प्रत्येक वेळेला 300 लाख मेट्रिक टन होत नाही. कमी जास्त होती. पण पॉप्युलेशन माझं फिक्स्ड आहे. ओके. त्यामुळं जर माझी ह्या वर्षी जर आमच्याकडे मागच्या वर्षी 15 मेला पाऊस सुरू झाला आणि तो 15 डिसेंबरपर्यंत चालला आणि माझा जर यील्ड लॉसच 15% झाला असेल तर ह्या वर्षीचं माझं शुगर प्रोडक्शनच मुळात 280 मेट्रिक टन किंवा 290 मेट्रिक टन पूर्ण भारताचं होईल किंवा 300 प्लस होईल. त्यातीलच जर 90 ते 95% साखर कन्झम्पशनला लागत असेल आणि इसेन्शियल कमोडिटीमध्ये साखर असल्यामुळे 3 महिन्याचा रिझर्व्ह स्टॉक हा ठेवावाच लागतो. केंद्राला हा ठेवावाच लागतो. अच्छा. त्याच्यामुळे एक्सपोर्टसाठी साखर किती उपलब्ध आहे हा एक पहिला प्रश्न आहे. आता एक्सेस शुगर बनल्यानंतर एक्सपोर्ट करायला पाहिजे, पण एक्सपोर्ट करत असताना
ॲज कम्पेअर टू इंडियन शुगर आणि ब्राझिलियन शुगर ह्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळी साखरेची मागणी जास्त असते मार्केटमध्ये त्यावेळी ब्राझीलकडे व्हर्सटाईल धोरण आहे. अच्छा. म्हणजे त्यांच्या शुगर फॅक्टरीमध्ये ते ॲट अ टाइम सिरपपासून डायरेक्ट डायव्हर्जन करून डायरेक्ट इथेनॉल पण बनवू शकतात की ते पूर्ण साखर थांबवू शकतात, स्टॉप करू शकतात. आणि जर साखर पाहिजे असेल त्यावेळी पूर्ण साखर बनवू शकतात, इथेनॉल थांबवू शकतात. तसं आमच्याकडे लवचिक धोरण नाही. आमच्याकडच्या असणारे डिस्टिलरींची कॅपॅसिटी युटिलाइज झाल्यानंतर वरच्या सिरपचं किंवा ज्यूसचं करायचं काय? म्हणून अनवॉन्टेडली आपल्याकडं साखर बनवावीच लागते. त्यामुळं साखर आणि इथेनॉल ह्याचा आमच्याकडचा जो रेशो आहे तो 70-30. 70% साखर आहे तर 30% इथेनॉल आपल्याकडे बनते किंवा 40-60 असं म्हणू. तसं ब्राझीलकडे नाही. ब्राझील 100% डायव्हर्जन इथेनॉलमध्ये करू शकतं किंवा 100% डायव्हर्जन शुगरमध्ये करू शकतं. आणि मग एक्सपोर्टमध्ये आपण मार्केटमधल्या जे काही व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये आपण कम्पीट करू शकत नाही. आणि हा प्रश्न हा नुसता महाराष्ट्राचा किंवा नुसता पुणे जिल्ह्याचा किंवा महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्राचा, भारताचा नसून हा एक ग्लोबल क्वेश्चन आहे की भारतीय साखर इंडस्ट्रीनं जसं की शेतकऱ्याला ऊस कुठला लावायचा हे शिकवलं पाहिजे, ऊसाचं संगोपन कसं करायचं हे शिकवलं पाहिजे, कमी उत्पादन खर्चात साखर कशी बनवायची हे शिकवलं पाहिजे, बेस्ट मॅनेजमेंट दिली पाहिजे, बेस्ट व्यवस्थापन म्हणजे जी काही ॲडमिनिस्ट्रेशन बॉडी आहे तिनं व्यवस्थित काम केलं पाहिजे, साखरेचे दर चढ्या भावानं विकले पाहिजेत, शेतकऱ्याला साखर कारखान्यांना कर्ज सरकारनं पुरवलं पाहिजे, साखरेची FRP आणि MSP हे सुद्धा सरकारनं बघितलं पाहिजे. तसंच जागतिक साखर उद्योग हा कशा पद्धतीनं ॲक्ट करतोय आणि आपल्याला खाली रूटला कसं ॲक्ट करायला पाहिजे ह्याच्यासुद्धा ज्या काही नियमावली आहेत, ज्या काही सूचना आहेत ह्यासुद्धा केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं किंवा ज्या काही ऑथराईज बॉडीज आहेत साखरेच्या, साखर उद्योगाशी रिलेटेड ह्यांनी वारंवार शेतकऱ्यांना, त्या उद्योगाला हे सांगितल्या पाहिजेत. तर आणि तरच हे साखर उद्योग सस्टेन होऊ शकतो. कारण की साखर उद्योगाला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळं हा साखर उद्योग हा एका दिवसात बंद न पडता म्हणजे बंद पडू शकत नाही किंवा एका दिवसात तो ग्रोही होऊ शकत नाही. त्याच्या वेगवेगळ्या अंगांवरती अभ्यास करून त्यातले जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते काढून मग तुम्हाला प्रॅक्टिकल इंडस्ट्री डेव्हलप करता म्हणजे होऊ शकते. असं हे सगळं फार मोठं जाळं आहे. ह्यातली एक धागा ओढला म्हणजे प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे सगळा एक एक धागा ओढून तो जाळं आपल्याला नाही, सोडवावं काय आहे, आपल्या बोलण्यामध्ये ब्राझीलचा विषय सारखा येतोय. हं. ब्राझीलचं ऊस उत्पादकता आणि तिथं काय परिस्थिती, कशी शेती आहे, कसा पाऊस आहे, पाणी कसं आहे? कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कशी ऊसाची शेती होती. ब्राझीलमध्ये कशी होती ऊसाची शेती? ब्राझीलमध्ये मुळात दादा शेतीचं क्षेत्र फार मोठं आहे. बरं. ॲमेझॉन नदीच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला जे काही शेती म्हणजे ॲमेझॉन नदी जिथं पॅसिफिक ओशनला जाऊन मिळते त्याच्या जे तो त्रिभुज प्रदेश तयार होतो त्याच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला ही साखरेची म्हणजे ऊसाची शेती जास्त प्रमाणात होते. बरं. आणि मुळामध्ये ब्राझीलमध्ये एक लँड होल्डिंग ही 1000 एकरांपासून 5-5 हजार एकरांपर्यंत आहे. एवढं मोठं क्षेत्र आहे. आमच्याकडची लँड होल्डिंग ही एकरापासून 5 एकरापर्यंत आहे. म्हणजे आपल्या 100, 200, 250 पट त्यांच्याकडे. आणि तिकडं शुगर इंडस्ट्रीची कॉन्सेप्टच अशी आहे की अगदी 1000 एकराचे 5 किंवा 10 शेतकरी एकत्र येऊन स्वतःचीच फॅक्टरी टाकतात. बरं. म्हणजे तिथं काय असं रिस्ट्रिक्शन नाही की बाबा तुम्ही सभासद गोळा करा. आणि आपली ही मुवमेंट आहे ही कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे. मुळात आमच्या 5-10 हजार सभासदांनी शेअर्स घ्यायचा आहे, त्याच्यातून भाग भांडवल उभा करायचा आहे आणि मग त्याच्यातून निवडून आलेल्या संचालक बॉडीनं ते कारखाना एस्टॅब्लिश करायचा आहे आणि मग तो त्यांनी रन करायचा आहे. ही एवढी प्रोसेस आहे. आता दुसरी गोष्ट तिकडचं वेदरिंग. मुळामध्ये ब्राझील हा सुद्धा विषुववृत्तीय प्रदेश असल्यामुळे तिकडे सुद्धा उष्णता आणि पाण्याचं मुबलक प्रमाण असल्यामुळे आणि म्हणजे ऊस हा मुळातच गवतवर्गीय पीक असल्यामुळे अख्खे डोंगरच्या डोंगर जसे आमच्याकडे गवताचे डोंगर आहेत तसे त्यांच्याकडे अख्खेच्या अख्खे डोंगर हे ऊसाचे. बरं. आणि मुळामध्ये आमच्याकडचा ऊस आमची स्पर्धा कशासाठी आहे की 10 गुंठ्यामध्ये किंवा 1 एकरामध्ये 100 टन काढण्याची ही आम्ही स्पर्धा करतोय. तिकडं म्हणजे आमच्याकडच्या एका ऊसाची पेरी ही 35 पासून 50 पर्यंत आता आपण रेकॉर्ड केलेली आहे. म्हणजे 50 ऊसाचा म्हणजे पेऱ्याचा ऊस. तर त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्याकडे एवढे मोठे ऊस नाही.
त्यांच्याकडे अगदी 10, 15, 20 पेऱ्यांपर्यंतचा ऊस आहे, बुटका ऊस आहे आणि अख्खा डोंगरच्या डोंगर लावलेला आहे. त्यामुळे ऊस पडायची भीती नाही. ते ऊस लावल्यानंतर डायरेक्ट काढणीलाच जातात. अच्छा. त्यामुळं पाणी पाजायची काही गरज नाही. जे काही शॉवरिंग होतंय नैसर्गिक ओके. त्याच्यावरतीच ते चालतंय. दुसरी गोष्ट स्प्रेइंगचा विषय नाही, फर्टिलायझरचा विषय नाही. खर्चाची बाजू कमी आहे. खर्चाची बाजू कमी आहे आणि जे ते ऊस लावतात आणि त्याचे रतून्स म्हणजे त्याचे खोडवे प्रकार असतात. म्हणजे एकदा ऊस लावला नंतर आम्ही 1, 2 आणि 3 पिकं घेतो. जास्तीत जास्त लागण, खोडवा आणि नेडवा. बरोबर. चेडवा किंवा त्याच्या पुढची पीक घेण्याची पद्धत आपल्याकडं नाहीये. म्हणजे प्रचलित नाहीये. त्यांच्याकडे एकदा ऊसचं प्लांटेशन केलं की ते 8 ते 10 वेळेला त्याची कटिंग करतात बरं. आणि ते अक्षरशः मी तुम्हाला सांगतो आमच्याकडचा हार्वेस्टर एका वेळेला 5 ते 5.5 फुटाची ऊसाची सरी कट करत जातोय बरं. किंवा 3.5-4 फुटापर्यंत कट करत जातोय. त्यांच्याकडचा हार्वेस्टर हा ॲट अ टाइम 8 ते 10 फुटापर्यंत तो कटिंग करतोय. म्हणजे त्यांचं कटिंग झोन पण मोठं आहे आणि त्यांच्याकडं डोजर सारख्या मोठ्या मशिनरीज कटिंगसाठी वापरल्या जातात. अच्छा. आणि मग काय होतं की त्याच्यातून येणारा माती, त्याच्यातून येणारा दगड, त्याच्यातून येणारं तण किंवा अदर काही ज्या काही अदर पार्टिकल्स असतात ते अख्खच्या अख्खं टिप्परमध्ये भरून ते कारखान्यावरती आणलं जातं. परत त्याला पाणी मारून स्वच्छ केलं जातं ऊसाला. तसं आपल्याकडं नाही. आमच्याकडं शेतातच त्या ऊसाचं मूळ तिथंच असतं, पाला तिथंच असतो, कडेची सगळी घाण पाचट-बिचट शेतातच काढून टाकलं जातं आणि ज्याला होल केन म्हणजे पूर्ण ऊस त्याला बांधणी करून आम्ही आमच्या ट्रॅक्टरमध्ये घालतो आणि मग तो ऊस आमच्या कारखान्यांमध्ये येतो. म्हणजे मुळात हा फरक बघितला पाहिजे की लँडहोल्ड कमी असणं, शेती पिकवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असणं आणि आमच्याकडं एवढे शेतकरी झालेत की प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे. म्हणजे जो शेतकरी गावाचा विचार केला तर 100 टन एकरी उत्पन्न काढणारे अगदी 10 शेतकरी तुम्हाला मिळतील. म्हणून गावातल्या 100-200 शेतकऱ्यांना ते 100 टन काढणं शक्य नाही. तसं त्यांच्याकडे नाही आहे. त्यांचा इन अँड ॲव्हरेज 40 टनानं जरी असलं तर अख्खा डोंगर 40 टनाचा त्यांना ॲट अ टाइम मिळतो. पण आपल्याकडं ऊस उत्पादन करण्यासाठी मुख्यतः त्यांना लागणारी खतं किंवा पेस्टिसाइड्स औषधं वगैरे मारायला लागतात आणि पेरणीपासून काढणीपर्यंत एकरी किती खर्च येतो आपल्याकडं? सर्वसाधारण 60,000 रुपयाच्या अपेक्षित खर्च, 50 ते 60,000 रुपये एकरी खर्च. एकरी खर्च म्हणजे 50 अगदी पहिल्यांदा त्या शेताची मशागत करणे असेल, नांगरट असेल, सरी सोडणं असेल, त्याच्यानंतर ऊसाची लागण करणं असेल. लागण केल्यानंतर काही लोक त्याला पाण्याची जी काही वाफा पद्धती असते ते वाफे तयार करणे असेल, त्याच्यानंतर त्याची प्रायमरी डोसिंग असतील, त्याच्यानंतर कीटकनाशकांचं स्प्रेइंग असेल, त्यानंतर तणनाशकांचं स्प्रेइंग असेल आणि मग त्याच्यानंतर तिची बांधणी असेल, भरणी असेल आणि मग शेवटी केन कटिंग असेल. आणि हे म्हणजे आमच्याकडं इतके सिस्टमॅटिक पद्धतीनं शेती केली जाते. अच्छा. अशी शेती जगाच्या पाठीवर ऊसाची फार कमी देशात केली जाते. भारत हा सिस्टमॅटिक ऊस उत्पादक देश आहे. आता दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये काय आहे की एकरी 40 टनाचं ॲव्हरेज आपण सांगतोय. आता एआयच्या माध्यमातून आपण आदरणीय शरद पवार साहेबांचं उदाहरण सांगितलं, ते बरोबर. बारामतीला 200 टन झालं. हो. एकरी 200 टन आहे, पण तो अपवाद आहे. अजून तर काही त्याच्यावर आपण जास्त बोलू शकत नाही. पण 40 टन ऊस 3,500 रुपये टनाला मिळाले पाहिजे FRP प्रमाणे. म्हणजे किती झालं एकरी उत्पन्न? सर्वसाधारण एक 50ला जर आपण 40ला धरलं तर 40. दीड ते $1.5 लाख दीड रुपये पावणे 2 लाख लाख रुपये होतात. त्यातले 60 ते 70,000 रुपये आपला खर्च खर्च गेले. गेला तर एकरी 1 लाख रुपये राहतात. नाही, राहायचा प्रश्न कसा आहे, कारण त्यांनी तर कर्ज घेतलेलं आहे सोसायटीचं हां. किंवा सहकारी बँकेत. बँकेचं तुम्ही बहुतेक शेतकऱ्यांचा जर अभ्यास केला, मी तर केलेलाच आहे, ते दरवर्षी नवजुनं करत असतात. बरोबर. म्हणजे नवजुनाचा प्रकार असा आहे की सोसायटीमध्ये जातात, जिल्हा बँकेचं पहिलं कर्ज असतं, त्याच्यावरती व्याज ऍड झालेलं. समजा ₹1,00,000 असेल, 7-8% काही व्याज असेल, ते ऍड झालेलं असतं. ह्यांनी हप्ते भरलेले असतात, कारण वार्षिक हप्ते आहेत. म्हणजे शेतकऱ्याला आता वार्षिक हप्ते आहेत. आहे. बरोबर. पूर्वी तसं नव्हतं. महिन्याला जसं रेग्युलर कमर्शियल लोन असतं तसंच आता शेतकऱ्याला वार्षिक हप्ता आहे. मग तेही फेडत नसल्यामुळं ते 1,00,000 7-8-10% व्याज परत ते नवीन करायचं परत. आणि तुम्ही पूर्ण सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँकेचं दिलेलं कर्ज जर बघितलं तुम्ही, तर नवजुन्याचाच प्रकार फार मोठा आहे. बरोबर. म्हणजे नेमकं ऊसाची शेती खरंच शेतकऱ्याला परवडती का? दादा, हे जर तुम्हाला मी एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो.
जर एका शेतकऱ्याला एका एकरामध्ये 1,00,000 रुपये जरी निव्वळ नफा कारखान्यामधून राहत असतोय असा दिसत जरी असला तर तुम्ही सांगितलेले जे त्याचे हिडन जे काही अजून पॉइंट्स आहेत म्हणजे बरोबर. उदाहरणार्थ बाबा सोसायटी पण पिरियड पण मोठा आहे ना, 12 ते 18 महिन्याचा पिरियड आहे. 12 ते 18 महिन्याचा प्रोडक्शन पिरियड आहे हो, आणि त्याच्यानंतर तो ऊस केन क्रशिंगला गेल्यानंतर बरोबर म्हणजे 15 दिवसानं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. म्हणजे ऊस गेल्यानंतर 15 दिवस हा कारखान्याचा सगळं पिरियड आहे. पेमेंट एकत्र नाही मिळत. हा मग आणि सगळं टप्प्यात पेमेंट मिळतं. हा टप्प्यात आता काही आता FRPचं धोरण आल्यामुळे तरी एक रकमीच द्यावं लागते द्यावं लागतंय? द्यावं लागतं तर बरं. ते बंधनकारक आहे तुम्हाला 15 म्हणजे ऊस ज्यावेळी तुमच्या कारखान्यात आल्यानंतर तुम्हाला 15 दिवसाच्या आत ते FRPची रक्कम तुम्हाला अदा करावी लागते. बरं. मुळात साखर कारखान्यांना सुद्धा हे पैसे उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरतच असते अच्छा. कारण की ती जी रक्कम असते ती मोठी म्हणजे ह्यूज म्हणजे अगदी 20 कोटी 50 कोटीपर्यंतचे ते आकडे असतात पंधरवड्याची बिलं बरं. आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं की 1,00,000 रुपयेमध्ये सोसायटीचं व्याज असेल इतर काही भांगलणीचा खर्च असेल इतर सगळ्या गोष्टींचा आपण जर अपेक्षित जर हे सगळ्या बघितला आणि जर ह्याला परत जर आपण अगदी फार आता 20 महिन्याचा हिशेब केला तर तो 1,00,000ला भागिले 20 केलं तर 5,000 रुपये प्रति महिना हा एका एकराच्या शेतकऱ्याचं उत्पन्नाचं आपण 5,000 रुपये 5,000 महिन्याला फारच म्हणजे कमी आहे. मुळामध्ये ही पारंपरिक शेती असल्यामुळं ही लोकांनी मोडलेली नाही आहे बरोबर. आणि कारखानदारी सुद्धा 50-60 वर्षाची ह्याला लेगसी असल्यामुळं ह्या जे चालू कोण आहे. चालक आहेत त्यांनी मोडलेली नाही म्हणून ह्याला अजून खड्ड्यात न्यायचं आहे का ह्याच्यावरती काहीतरी ठोस उपाय आता कसं आहे की बऱ्याच ठिकाणी बघा शेतीकडं पूर्वी आपल्याला असं सांगितलं जायचं की शेती ही प्राथमिक आहे नोकरी दुय्यम आहे व्यवसाय असे म्हणजे उत्तम शेती, मध्यम उद्योग आणि कनिष्ठ नोकरी. नोकरी आता उलट झालेलं आहे आता वरिष्ठ नोकरी झालेली आहे मध्यम व्यवसाय झालेला आहे आणि कनिष्ठ शेती झालेली आहे त्यामुळं आता येणाऱ्या तरुण पिढीनं सुद्धा शेतीमध्ये स्वतःला जे काही डेव्हलपमेंट्स आहेत म्हणजे AIच्या माध्यमातून आता इतकं KVK मध्ये मी स्वतः ते सगळं बघितलेलं आहे ते तंत्रज्ञान दादा इतकं सुंदर आहे की जर तो KVKनं जो तयार केलेला जो काही तो एक इक्विपमेंट आहे ते जर तुम्ही तुमच्या शेतात लावलं तर ते काय करतंय की ते वेदरिंगचं सगळे अनालिसिस करते तुमच्या शेतामध्ये येणाऱ्या पिकावर येणाऱ्या ज्या काही रोग आहेत त्याचा ॲनालिसिस करते शेतामध्ये असणाऱ्या जमिनीचं ॲनालिसिस करते म्हणजे सॉईलची फर्टिलिटी चेक करते सॉईलचं मॉइश्चर कंटेंट फिक्स करते सॉईल्समध्ये वॉटर बॉडी चेक करते जमिनीवरती कुठल्या कोपऱ्यामध्ये चांगलं पीक येऊ शकते कुठे कमी येऊ शकते त्याचा अनबॅलन्स दाखवते त्यामुळं स्प्रेईंगसुद्धा आपण लिमिटेड आता आमच्याकडे ही तंत्रज्ञानच नसल्यामुळं आम्ही तणनाशक मारताना एका एकरावर एकसारखं तणनाशक मारतो मुळात त्याची गरज आहे का म्हणजे तण आहे तिथं पण मारतो तण नाही तिथं पण मारतो म्हणजे तो वेस्टेज आहे Okay. म्हणजे तुम्हाला जर ह्या इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट करायची असेल तर मी तुम्हाला काय सांगतोय की पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळी जशी ह्युमन बॉडी तसं साखर उद्योगामध्ये ऊसाचं बियाणं लावण्यापासून साखर कुणाला विकायची आणि त्याचा अपेक्षित दर काय असायला पाहिजे एवढ्या सगळ्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तो अभ्यास हा एका घटकांकडून नाही तर ह्या जे मी मगाशी सांगितलं की जवळजवळ ऑलमोस्ट 30 ते 40% पॉप्युलेशन ह्या उद्योगाशी कनेक्ट आहे ह्या सर्वांगाने ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे मला एक सांगा की समजा एक 2,500 टनाचा कारखाना असेल तर वार्षिक टर्नओव्हर किती असतो त्याचा किंवा मग समजा त्याच्यापेक्षा मोठा आता 5,000 टनाचे आहेत काही 10,000 टनाचे आहेत कारण आता कसं आहे की नुसती साखर नाही म्हणत आपण आता इथॉनॉल सुद्धा मोठं प्रोडक्शन सुरू झालंय कोजेन सेट झालेले किंवा बाय प्रोडक्ट झालेत साधारणपणे 2,500 टनेजचा साखर कारखान्याचं वार्षिक टर्नओव्हर किती असतं काय अंदाज नाही अंदाजित तसं दादा कसं आहे की एक स्पेसिफिक फिगर असं नाही सांगता येणार कारण की कसं आहे जवळ काय सांगता येऊ शकतं नाही जवळपास पण नाही ते राहतं तुम्ही कुठल्या एरियात तुमचा कारखाना आहे ह्याच्यावरती डिपेंड राहतं अच्छा तरी पण एक अंदाज अंदाजे असं स्पेसिफिक आता नाही मला एक्झॅक्ट 200-250 कोटी 300 कोटी हा जवळपास त्या दरम्यान असतो सर्वसाधारण फक्त कसं आहे की ह्या उद्योगामध्ये मला एवढं सांगायचं आहे की डिपेंडन्सी आहे आणि महाराष्ट्रामध्ये व्हर्सेटल शुगर इंडस्ट्री म्हणजे ज्या बेसिनमध्ये वॉटर बॉडी चांगली आहे त्या बेसिनमधला शुगर प्रोडक्शन चांगलं आहे आणि सगळ्यात परत गेम आहे तो रिकव्हरीचा गेम आहे म्हणजे आज भोगावती सहकारी साखर कारखान्याची रिकव्हरीचा बेस आणि आमच्या इकडे जळगावच्या सहकारी साखर कारखान्याचा रिकव्हरीचा बेस मिळत नाही हा मिळत नाही आहे आणि मग दर एकाच अंदाजित पद्धतीनं आज आता कसं आहे दर FRP जर असेल तर FRP फॉर्म्युल्याप्रमाणेच द्यायचं आहे बरोबर त्यामुळं
रिकव्हरी ज्याची जास्त त्या प्रमाणातच दर मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की ह्या इंडस्ट्रीमध्ये जसं तुम्ही टर्नओव्हरचा विषय मगाशी आता काढलात, ह्या टर्नओव्हरला नुसतं शुगर प्रोडक्शन किंवा शुगर प्रोसेस हे कारणीभूत नसेल, ह्याच्या अजून त्याचे बॅकबोन्स आहेत. मी या कारणाने सांगितलं तुम्हाला की खाजगी साखर कारखाने हं. चालवायला अनेक लोक उत्सुक आहेत. हं. अनेक म्हणजे माझे आता अनेक सहकारी उद्योजक आहेत. साखर कारखाना काढावा का याच्याबद्दल बरीच चर्चा मी ऐकतो. मुळात 200-250 साखर कारखाने आहेत आपण असं मानतो. 206 तुम्ही म्हणताय, त्यात खाजगी आणि सहकारी. नवीन साखर कारखान्यांना काढण्यासाठी स्कोप आहे का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्याचं बजेट किती असू शकतं आणि त्याचं टर्नओव्हर, हा माझा त्याच्या मागचा. मुळात नवीन कारखाना काढायला आता स्कोप फार कमी आहे दादा. अच्छा, कारण की मुळात साखर कारखान्याचा जो स्पॅन आहे चालण्याचा, तो 150 दिवस ॲव्हरेज सहकारी साखर कारखाना चालावा, किंवा पूर्वी 200 दिवस साखर कारखाने चालत होते. आत्ता तो लेस दॅन 100 झालेला आहे. म्हणजे मागच्या 2 वर्षाचं जर बघितलं तर 84 दिवसच फक्त कारखाने चालले, आणि कोणताही कारखाना 84 दिवस चालून तो सस्टेन होऊ शकत नाही. पण ह्याचं बेस काय आहे? साखर कारखान्यांचे जे काही 2500ची कॅपॅसिटी होती, TCDचा होता, त्यांनी काही लोकांनी 4000 करून घेतलं, काही लोकांनी 5000 करून घेतलं, काही लोकांनी 7500 TCDचा कारखाना करून घेतला. पण तेवढ्या प्रमाणात शेती आणि ऊसाची उत्पादकता वाढली का हो? प्रश्न नाही. बरेच साखर कारखाने यांनी 2500चे 5000 केले आणि ते अडचणीत आले. म्हणजे मुळात काय आहे की त्याचा रॉ मटेरियलचा इंटेक जो आहे तो तसाच हा राहिला. काय अभ्यास करत नाही का ते जे प्रमुख लोक नाही, आहेत ते? अभ्यास करण्यामध्ये सुद्धा ह्यात गोंधळ बराचसा आहे दादा. कारण की कसं आहे की शुगर केन कंट्रोल ऍक्ट प्रमाणे 20 ते 25 किलोमीटरमध्ये एक सहकारी म्हणजे 2 कारखाने असावे, त्याच्या म्हणजे जो काही एअर डिस्टन्स वगैरे त्यांनी दिलेला आहे. पण ह्याच्यामध्ये झोनिंगचा जो प्रकार आहे, तो झोनिंग जो होता तो पूर्वी झोन असायचे, म्हणजे तुमचं कारखान्याचं कार्यक्षेत्र म्हटलं जायचं त्याला पूर्वी, आणि त्या कार्यक्षेत्रातल्याच लोकांना कारखान्याचं शेअर होल्डिंग दिलं जायचं, आणि त्यांचा जे उत्पादक जो ऊस आहे तो कारखाना आणायचा, आणि मग त्यांना ती हमी दिली जायची की तुमचा ऊस आम्ही आणतोय. आता तसं राहिलं नाही. ह्या स्पर्धेच्या जगामध्ये लोकांना मल्टिपल क्रॉप्स घ्यायचे असतात. म्हणजे उदाहरणार्थच आता मी तुम्हाला सांगतो की एका साखर कारखान्याला लागण किती आणावी, खोडवा किती आणावा, ह्याचा रेशो ठरलेला आहे. बरं, नोव्हेंबर महिन्यामधली रिकव्हरी, डिसेंबर महिन्यामधली रिकव्हरी, जानेवारी महिन्यातली रिकव्हरी आणि फेब्रुवारी मधली रिकव्हरी ही व्हेरिएशनमध्ये असते. कारण की रिकव्हरी ही थंडीच्या प्रमाणामध्ये तशी वाढत असते. आता बऱ्याच लोकांचं असं असतं की त्या कारखान्याची माझी लागण आहे आणि दुसऱ्या कारखान्याची जर टोळी माझ्या गावात आली तर मी माझी लागण मागे ठेवतोय, खोडवा आधी घालवतोय. अच्छा, का खोडवा आधी घालवतोय? कारण की तो खोडवा गेल्यामुळं मला तिथं गव्हाचं, म्हणजे बरोबर बघा, थंडीच्या पिरियडमध्ये गव्हाचं मी जर हे केलं, आणि गहू अगदी 90-120 दिवसामध्ये येणारं पीक आहे, म्हणजे मी खोडवा घालवून मी परत गव्हाचं पीक घेऊ शकतो, मी खोडवा घालवून मी मक्याचं पीक घेऊ शकतो, मी खोडवा घालवून मी मोठा जो आता एक भोपळा, जो आता मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी भाजीसाठी सांबारसाठी वापरतात, अशी भोपळ्याची एक 70-80 दिवसाचं पीक घेऊ शकतो, दुबार पीक घेण्याचं. म्हणजे ज्या लोकांना पूर्वी ऊस तोडणीसाठी लोक थांबत होती, 1 महिना 2 महिने 4 महिने, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. कारण की काय झालं, कारखाने वाढले आणि ऊसाचं क्षेत्र कमी झालं. पूर्वी हिची परिस्थिती वेगळी होती, कारखाने कमी होते, ऊसाचं क्षेत्र जास्त होतं, लोकांच्याकडे पर्याय नव्हता, त्यामुळे लोक थांबत होती. आता लोकांच्याकडे पर्याय उपलब्ध झालाय. एकाच गावामध्ये एका कारखान्याची टोळी येत होती, आता एका गावामध्ये 8 ते 10 कारखान्याच्या टोळ्या असतात. लोकांच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्यामुळं जो हजर म्हणतात ना, जो हाजीर तो वजीर, तसा ज्या कारखान्याला माझा ऊस तोडून नेतो, आता लोक पैसे किती देतोय कारखाना, FRP किती देतोय, ह्याचा सुद्धा फार विचार करत नाही. कारण की लोक सुद्धा स्वतःचं इकॉनॉमिक समजायला लागलेत. जरी मला 5-50 रुपये कमी मिळाले टनाला, आणि माझा जर 10 टन ऊस जात असेल आणि माझं 5000 रुपयाचा लॉस होत असेल, तर तोच शेतकरी त्याच एका एकरामध्ये किंवा त्या 10 गुंठ्या 20 गुंठ्यामध्ये इकडं 10 ते 15,000 रुपये 3 महिन्यामध्ये तो मका लावेल, मग तो गहू लावेल, मग किंवा भोपळा लावेल, तेवढं तिकडे तो काढतोय. अजून एक प्रश्न आहे, म्हणजे पाण्याबद्दल. म्हणजे ऊसाच्या शेतीला पाणी खूप लागतं. ज्या वेळेस दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते, म्हणजे मागे काही वर्षापूर्वी झालेली मी बघितलेली, बरोबर, आणि ऊसाला आता पाणी देऊ नका, ऊसाचं पाणी कमी करा, अशी पण चर्चा होत असती. मग ऊसाला जे लागतं ते खरंच अतिरेक पाणी आहे का? आणि आता ड्रीप इरिगेशनवर ऊस करतात लोक,
ते सक्सेसफुल आहे का पूर्वी पाटाला जे पाणी सोडून द्यायचं तसंच, कारण ऊस म्हटलं की पाणी आलं. पाणी आलं. कारण ऊसामध्ये जे होल्डिंग असतं ते पाण्याचं असतं. म्हणजे बरोबर. ऊसाच्या कांडकामध्ये ते पाणीच असतं. त्यामुळे पाणी इसेन्शियल आहे, भरपूर पाणी लागतं ऊसाला. पण ऊसाच्या पाण्याचं सुद्धा मोठं राजकारण आहे. हो. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर साखर कारखान्याच्या परिसरामधल्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातनं पाणी अडवणं हा सुद्धा एक प्रकार आहे. म्हणजे अगदी अगदी. काही भागाला मुद्दाम पाणीच द्यायचं नाही त्या ऊसाला आणि तो ऊस जाळायला पाहिजे, हे सुद्धा एक राजकारण आहे. कारण पाण्याचं सुद्धा एक राजकारण केलं जातं ऊसाच्या निमित्ताने. मुळात दादा खरं अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की पाणी. पाणी कशासाठी आहे? मुळात ऊस हा लागणीपासून तो त्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत त्याला प्रति 15 ते 20 दिवसानं पाण्याचा फेर द्यावा. आपल्याकडे अपेक्षित आहे. पाटाचंच पाणी येतं अपेक्षित ना, आहे. इरिगेशनचं तसं पाणी. इरिगेशनचं पाणी. आता ज्या लोकांचे नैसर्गिक स्रोत, ज्यांच्याकडे विहिरी होत्या, ज्यांनी पूर्वीचे काहीतरी सिस्टम्स करून ठेवलेले आहेत, त्या लोकांना ते सगळं ठीक आहे. पण ज्या लोकांची डिपेंडन्सीच इरिगेशनवरती आहेत, म्हणून आता सहकारी साखर कारखाना पाटकरी 5-5 हजार रुपये घेतो. आता ह्याच्यामध्ये काय आहे दादा, की ऊसाला लागणारं पाणी आणि इतर पिकांना लागणारं पाणी, ह्याच्यामध्ये ऊसाला लागणारं पाण्याचा रेशो हा जास्तच आहे. हे समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या भागामध्ये नद्यांवरती धरणं झाली, उदाहरणार्थ अगदी पश्चिम महाराष्ट्रातनंच मी सांगतो, की म्हणजे अगदी कोयनेचं धरण असेल, चांदोली धरण असेल, अगदी इकडं वरती तुमचे निरेचं धरण असेल, इकडं भीमाशंकर, माणिकडो असेल, ते अगदी जुन्नरपर्यंतची ही धरणं झाली. आणि किंवा गोदावरी नदीवरची जायकवाडी धरणं असेल, इकडे उजनीचं धरण असेल, भीमेवरची धरणं सगळी असतील. ह्या धरणांच्यामुळं काय झालं, की नदीला बारमाही पाणी आलं. आणि नदीला बारमाही पाणी आल्यामुळे नाबार्ड नावाची जी काही आपल्याकडं एक पूर्वीची जी बँकिंग सिस्टम होती, त्या नाबार्डनं ह्याच्या आधी मागच्या 15 ते 20 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती कर्ज देऊन लिफ्ट इरिगेशन स्कीम्स केल्या. सुरू केलं. आणि त्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्सला ह्या सहकारी साखर कारखानदारांनी हमी घेतल्यामुळं त्याच्या रिकव्हरीची किंवा त्याच्या रिपेमेंटची ह्या लिफ्ट इरिगेशन स्कीम सस्टेन झाल्या. ज्या कारखान्यांनी लिफ्ट इरिगेशन स्कीम प्रॉपर चालवल्या, आज त्यांच्याकडं ऊसाची मुबलक उपलब्धता आहे. पण ज्यांनी त्याच्यामध्येही राजकारण केलं त्याच्यामध्ये तिथं त्यांच्या लॉसेस आहेत. दुसरी गोष्ट, ऊस हे आळशी शेतकऱ्याचं पीक म्हणून आपल्याकडे ऊसाला हिणवलं जातं. अगदी ते बरोबर आहे. मुळात काय आहे, काही म्हटलं जातं की ऊसाच्या पाटाला इकडं पाणी लावायचं आणि पलीकडच्या बाजूला जाऊन बघण्याची सुद्धा तसदी न घेता एक दगड टाकायचा आणि त्याचा एक डुबूक असा आवाज आला की माझ्या शेतात पूर्ण पाणी पिलं. ही जी काही आळशीपणाची भूमिका ही शेतकऱ्यांनी सुद्धा सोडली पाहिजे. आज एआयचं तंत्रज्ञान आहे, आज ड्रीप इरिगेशनचं तंत्रज्ञान आहे. मुळात तुम्ही एक छान प्रश्न विचारला, पाटानं पाणी पाजल्यानंतर ऊस किती येतो आणि ड्रीपनं पाणी पाजल्यानंतर किती येतो. मी अगदी आवर्जून सांगेन, पाटानं पाणी पाजलेल्या ऊसापेक्षा ड्रीपला लावलेला ऊस हा 1.5 ते 2 पट जास्त येतो. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. पण लोकांच्या इकॉनॉमिक्स किंवा त्यांच्या सवयी बदलणं किंवा त्यांच्या ज्या काही ट्रॅडिशनल परंपरा आहेत, आता हे काही सगळ्यांनाच ड्रीप करणं बरं. कसं आहे, आपल्याकडे लँड होल्स पण वाकडे तुकडे आहेत आणि छोटे आहेत. म्हणजे जर तुमची शेती एकरामध्ये असेल आणि ड्रीप लावणं तर ठीक आहे, पण 10 गुंठे 5 गुंठेची आहे, मग ती त्या ड्रीपच्या पाईप्स टाकायच्या कधी, त्या काढायच्या कधी, मग त्या जळतील का, खराब होतील का, म्हणजे लोकांना अनवॉन्टेड भीती पण आहे त्याच्याबद्दल. पण ड्रीपचा फायदा एवढाच आहे की ड्रीपमधून तुम्ही जे काही केमिकल्स असतील, डोसेस असतील, ते तुम्ही ड्रीपच्या त्या पाण्यातून डायरेक्ट शेतात किंवा ऊसाच्या रूट्सपर्यंत जातात, जे की पाट्याच्या पाण्यानं जात नाही. आणि अतिरिक्त पाणी हे सुद्धा ऊसाला घातक आहे. आता लोकांनी जसा आपल्या शरीराचा अतिरेक कुठल्याही गोष्टीत झाला की शरीर त्याचं रिॲक्शन करतं, तसं मागच्या वर्षीचं अगदी सुंदर उदाहरण आहे. अतिपर्जन्यमानानं सुद्धा 15% यील्ड लॉस अख्ख्या महाराष्ट्राला सहन करावा लागला. आणि ह्याचा परिणाम शुगर इंडस्ट्रीमध्ये इतका झाला आहे की लोकांना किंवा साखरेच्या घेतलेल्या ऊसांना पैसे द्यायला कारखान्याकडे पैसे नाहीत. ज्या लोकांनी सप्लाय केलेले मटेरियलला पैसे द्यायला लोकांच्याकडे कारखान्याकडे पैसे नाहीत. आणि ह्याच्या पुढे जाऊन कामगारांचा पगारसुद्धा कारखाने देतील एवढी सुद्धा इकॉनॉमिकली व्हायबिलिटी कारखान्याकडे आत्ता राहिलेली नाही. हे फक्त एका पर्जन्यमानाच्या एका ऋतूमध्ये झालेल्या एका एवढ्या चेंजेसमुळं एवढा मोठा इफेक्ट इंडस्ट्रीवर येऊ शकतो का? तर येऊ शकतो. त्यामुळं निसर्गावरती सुद्धा ह्याची बरीचशी डिपेंडन्सी आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. मला या महाराष्ट्राला विनंती करायची आहे की 10 लाख कोटी रुपयाचं टर्नओव्हर या सहकाराचं आहे आणि त्याचा कणा
हा साखर कारखाना आहे. साखर कारखाना अडचणीत आला, सहकार चळवळ अडचणीत आली, तर महाराष्ट्राचं अर्थकारण निश्चित अडचणीत येणार आहे. राजकारण लोकशाहीला गरजेचंच आहे, पण सहकारातलं राजकारण आपण थांबवलं पाहिजे, कारण उद्योग क्षेत्रामध्ये नफा महत्त्वाचा असतो. आपण ज्यावेळेस उद्योगजगतेची चळवळ चालवतो, समाज व्यावसायिक व्हावा याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि त्यांचं अर्थकारण समृद्ध व्हावं याच्यासाठी प्रयत्न करतोय. सहकारी साखर कारखाने आणि खाजगी साखर कारखाने यांच्या स्पर्धेमध्ये सहकारी साखर कारखाने अडचणीत आहेत. ते शेतकऱ्याचे आणि जनतेच्या मालकीचे आहेत, पण त्याच्यावर निवडून जाणारे संचालक हे काय उद्योगपती नाही आहेत, इंडस्ट्रियलिस्ट नाही आहेत, त्यांचं त्या क्षेत्राचं ज्ञान नाही आहे. आणि म्हणून राजकारणाचा अड्डा झालेल्या या सहकारी साखर कारखान्यांना त्या सभासदांनीच आता दूर केलं पाहिजे, कारण सहकार चळवळ टिकली तर महाराष्ट्र टिकल. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार दादा, नमस्कार.